धर्म तो नकडे काय धाकी काय धाकी
धर्म तो न करे धर्म तो
विठ्ठल
लोकाबाई जोग महाराज की जय भाई समर्थंकर की संभाजी महाराज की जय धर्म की जय अधर्म का नाश प्राणियों को सद्भाव भारत माता की जय पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम संद्रणीला मुदाभं गगन निहितम पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहस्तं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेची वंदू मी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोही माझा केला अंगीकार दाखविला परात्पर म्हणे नाम या काय झाकिले डोळे जीव भ्रमलिया कामे कैसी कडोय तीव्रम विषयाचा माझ काही धरवणे दिला जीव भ्रमलिया कामे कैसी कडोय तीव्रम तुका म्हणेलासी माया नाचविते कैसी जीव भ्रमलिया कामे कैसी कडोय तीव्रम विठल विठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेलं कवित्व चिंतनाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या आपल्या या पवित्र मातीत साधवानी संतांची जी परंपरा संप्रदायाच्या तत्वानं अनुषंगानं सांगितली जाते निवेदित प्रगट केली जाते या संत परंपरेमध्ये ज्यांच्या जगण्यामध्ये चंद्राची शीतलता सूर्यदेवाची प्रकाशता अग्निदेवतेची दाहकता उत्पत भरलेली होती 2024 पासून मागच्या 375 वर्षापूर्वी इंद्रायणी मातेच्या तीरावरती वसलेल्या छोट्याशा देहू नावाच्या नगरीत मावळ नावाच्या प्रांतामध्ये
पुणे नावाच्या जिल्ह्यात एक भक्तिरूपी वादळ इंद्रायणीच्या वाळवंटात प्रगट झालं. मायबाप वादळ अनेक निर्माण होतात, अनेकांचे जीवन संसार आयुष्य एक तर उद्ध्वस्त किंवा सुजलाम सुफलाम करून ते वादळ निघून जातं. हे एक भक्तिरूपी वादळ प्रगट झालं. या वादळामध्ये न डगमगता एक भक्तिरूपी वृक्ष उभा राहिला. त्या भक्तिरूपी वृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ, प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगलेलं कोडं, विश्वनिर्मात्याच्या राजमुकुटातून निखळून गळलेला हा एक राजमोती. याही पलीकडे सांगायचं तर प्रज्ञा ज्यांच्या घरी पाणी वाहत होती, प्रतिभा घेऊनच जे कुड या भूतलावरती उदयाला आलं. प्रेमाचा भावाविष्कार पांघरूनच ज्यांच्या मुखातून काव्याचा विभत्स, भयानक, वीर, शृंगार, शांत या रसाची निर्मिती होत गेली. ज्यांना परमार्थ करीत असताना भामचंद्र भंडाऱ्यासारख्या डोंगराची उंची लावली, देहूसारखं उदास गाव लावलं, इंद्रायणी मातेचा निर्मळ किनारा लावला, बोलोबा कनकाईचा वंश लाभला, 7 पिढ्यांचा परमार्थ मूळ पुरुष विश्वंभर बाबा, पदाजी महाराज, हरिबाबा, मुकुंद महाराज, शंकर महाराज, कान्होबा महाराज, बोल्लोबा महाराज, फार मोठी परंपरा ज्यांनी जोपासली. याही पलीकडे सांगायचं तर साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणाऱ्या आणि महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषांना चढवला, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, रामायण, महाभारत, वारकरी संप्रदायातील मुख्य ग्रंथांचं ज्यांनी अध्ययन करावं, मराठमोळ्या शब्दांना ज्यांनी दुधारी तलवारीसारखी धार दिली, मृत्यू लोकातला नश्वर देह, जो देह प्रभू रामचंद्रांना नेता आला नाही, जो देह भगवान गोपाळ कृष्णाला नेता आला नाही, जो देह तुम्हाला मला नेता येणार नाही, असा नश्वर देह ज्यांनी सदेह वैकुंठाला घेऊन जावं, असे जगाच्या इतिहासातील एकमेव महात्मा. याही पलीकडे त्यांचं कौतुक करायचं झालं तर 2023 मध्ये अवकाळी पाऊस पडला. संबंध शेतकरी मायबापाचं महाराष्ट्रभर भयानक नुकसान झालं. तसं मागच्या 375 वर्षापूर्वी सलग 6 वर्ष महाराज असताना, सदैव स्वरूपाने मृत्यू लोकात नांदत असताना दुष्काळ पडला. ज्यांचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता म्हणून दाखवला, त्यांचा सावकारकीचा व्यवसाय होता. जमिनी शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या होत्या. सध्याच्या देहूगावापासून मुंबईच्या पनवेलपर्यंत जेवढी जमीन आहे ना, तेवढी महाराजांकडे गहाण पडलेली होती, गहाण खतं लिहून घेतलेली होती. पण सलग 6 वर्ष कोरडा दुष्काळ पडला. जनावरांना चारा नाही, माणसांना अन्न नाही, प्यायचं तर पाणी वेळेवर मिळत नाही. व्यास्त जाऊ द्या, मूळ मुद्दल सुद्धा शेतकरी राजा देऊ शकणार नाही. हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तर त्या गहाण खताच्या वह्या होत्या, नोंद वह्या, त्या सर्वच्या सर्व वह्या बैलगाडीत भराव्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकाव्या आणि मावळ प्रांतातील संबंध शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं आणि कर्जमुक्तीचा संदेश या विश्वाला देणारा वारकरी संप्रदायातला पहिला महात्मा म्हणजे श्रीमंत योगेश्वरी तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांच्या श्रीमुखातून प्रगट झालेलं आजचं कवित्व आहे. अधोगतीच्या मार्गाला जाऊन दुःखाच्या खाईमध्ये तडमडू इच्छिणारा माणूस म्हणून सृष्टीच्या पाठीवर जन्माला आला, पण या देहाची इति सार्थकता न कळलेल्या, ज्या धर्मकार्यासाठी नियंत्रण विश्वाच्या मालकानं तुम्हा आम्हाला पृथ्वीच्या पाठीवर पाठवलं, अजाणता एक विसर, एक भूल त्या धर्मकार्याची पडली. धर्म जाणण्याचा जीवाने प्रयत्न केला नाही. महाराजांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं, धर्म तो न कळे. महाराज धर्म न कळल्यामुळे डोळे बंद करून घेतले. महाराजांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं, काय झाकेले डोळे. साधकांनी विचारलं, या जीवाने धर्मापासून लांब जावं, डोळे बंद करून घ्यावे. काही कारण असेल ना, महाराजांनी महत्वाचं कारण सांगितलं, या जीवाला कामाने भ्रमवित केलं. जीव भ्रमलिया कामे, धर्मच नाही नर देहाला येण्याचं वर्म ह्या जीव सरला, कैशी करूया ती वर्म. महाराज जीवाने धर्म सोडावा, वर्म विसरावा, डोळे बंद करून घ्यावे, कामासक्ती अंगी स्वीकारावी. याला काही कारण आहे का? महाराजांनी पुन्हा महत्वाचं कारण सांगितलं, याला विषयाची रुंदी लागली. विषय इतका वाईट आहे की तो उपभोगण्यासाठी माणूस स्वतःची पात्रता, उंची, कंसात लेवल विसरतो. विषयाचा माझ काही धरून दिला. महाराज जीवाने धर्म सोडावं, वर्म विसरावं, विषयासक्ती, कामासक्ती अंगी करावी. आणखी याचं काही महत्वाचं कारण आहे का? तुकोबारायांनी सरते शेवटी कारण सांगितलं, या सर्वाचं मूळ कारण आहे माया. आणि माया जीवाला ज्या पद्धतीने नाचवेल त्या पद्धतीने जीव नाचवू लागला. तुका म्हणेल अशी माया नाचवी ठेकळी. वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची नियमानुषंगाने अभंगाचा मते धावता भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. भावार्थ असाच असेल सांगता येत नाही, ही एक माझी अल्पमती. विठ्ठल सर्वांना ज्ञात आहे, बहुश्रुत आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी आपली महाराष्ट्राची माती, त्यातील धुळे जिल्ह्यातील तालुका मग धुळे जिल्ह्यातला धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र कापडणे या नगरीमध्ये या धर्म चौकात, धर्म मंडपात
आपण सर्वजण एकत्रित येण्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे. पवित्र असा गणेशोत्सव सर्व हिंदू समाज विश्वाच्या पाठीवर जिथं जिथं असेल तिथं गणेशोत्सव दिव्यतेने साजरा होतोय. त्यात आपल्या नगरीमध्ये गणेशोत्सवाची ही पर्वणी, त्यातील हरिभक्तपरायण ऐतिहासिक जुना दरवाजा चौक तसंच पाटीलवाडा मित्रमंडळ या मित्रमंडळानं ही ज्ञानदानाची सेवा या ठिकाणी साकारली. समस्त मित्रमंडळाच्या वतीनं ही सेवा मजपर्यंत सुपूर्द करण्यात आली आणि मला आनंद वाटतोय सांगताना की कापडण्या नगरीतल्या त्या चौकातलं आजचं हे वैभव बघून मला बोलावं असं वाटतं की मोठी पंढरी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, पण धाकटी पंढरी या क्षणाला तुमच्या चौकातच तुम्ही प्रगट केली असं म्हणायला हरकत नाही. करायचा पण खूप चांगला करायचा. काही लोकांनी अशा टाळ्या वाजवल्या जसं काही सगळ्या तालुक्याचं कर्ज त्यासलीच वेळा नाही. टाळी वाजवणं म्हणजे कीर्तनकारावर उपकार करणं नाही. टाळी नाद ब्रह्म नामचिंतन नाम ब्रह्म, नाद ब्रह्म नाम ब्रह्म एकत्र आलं की परब्रह्म प्रगट होतं, म्हणून टाळी वाजवावी एक. आणि विज्ञान असं म्हणतं की टाळी वाजवल्यामुळे रक्ताभिसरण नावाची क्रिया जोरात होते. रक्ताचं सर्क्युलेशन जर व्यवस्थित झालं तर माणसाला उभ्या आयुष्यामध्ये हृदयविकाराचा झटका येत नाही ना अटकनं माणूस मरत नाही, म्हणून टाळी वाजवावी. विठ्ठल असं मरत नाही म्हटलं की जोरमा वाजवतात लोक. धन्यवाद. तरुणांचा हा कार्यक्रम आहे आणि मी जरा जबाबदारीने बोलेल. चारी बाजूला तरुण मंडळी आज बसलेली आहे कीर्तनात. एवढे तरुण जर धर्माकरता जागतील ना तो प्यारो मिलके उन पाकिस्तानियों को शराब पर सिखा देंगे, हिंदुस्तान की ताकत दिखा देंगे. उनसे कहेंगे कश्मीर की क्या बात करते हो ना मर्द, वक्त आने दो, एक दिन आके तुम्हारे लाहौर में भी तिरंगा लहरा देंगे. पण या गोष्टी कधी शक्य नव्हती. माझा तरुण सदैव धर्माकरता लागला पाहिजे. माझा दादा व्यसनातून मुक्त झाला, त्यासाठीच कीर्तन आहे. कीर्तन कशासाठी आहे? तुम्हाकडे पैसा जास्त नामले काही काम नाही म्हणून कीर्तन आहे? नाही. कीर म्हणजे अंधकार, तन म्हणजे शरीर. ज्या ठिकाणी बसल्यानंतर तनाचा अंधकार दूर केला जातो त्याला कीर्तन म्हणते. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवैसा. या मित्रमंडळाच्या वतीनं सेवा मजपर्यंत सुपूर्द करण्यात आली. कुणीतरी फोन करणं मला गरजेचं होतं म्हणून तुमच्याच मित्रमंडळातून, पण जे मूळचे शिरपूर तालुक्यातून अजनाळवरतून इथं आलेले आहे माझे मित्र आहेत ऋषिकेश पाटील. त्यांनी एका आदर्श शिक्षकातर्फे मला ज्यांना धुळे जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला दीपकजी सर कोडनंता कॉलेजला, माझ्या मते ठाणेर काव्य कॉलेजला ते आहेत. त्यांनी सांगितलं की महाराजजी कापडण्याला तेवढं जायचं आहे. कर्मसंयोगानं आपल्याच भागात माझा जागर काला वडदेला मी होतो, सकाळी तिथला काला केला, मी नक्की जातो. याही अगोदर आपल्या कापडण्याला किमान 15 ते 16 वर्षापूर्वी मी एक कीर्तन केलेलं. खूप छोटा दिसाय तुम्ही, आणि 15-16 वर्षानंतर आज पुन्हा आलो आणि मी जाताना सांगून जाईल मी पुन्हा येईल कीर्तन. ऐका, गोड वातावरण आहे. असाच परमार्थ तुमच्या जीवनामध्ये सदैव तेवत राहो, सदिच्छा मी व्यक्त करेल. गणराजाला माझी विनंती राहील की सुखी सर्वांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझे पाय. दादा, पवित्र आपली महाराष्ट्राची माती आहे. गणेशोत्सव जगातला पहिला गणेशोत्सव उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये ज्यांनी 18 पुराण लिहिले ना त्या व्यास महाराजांनी गणेशोत्सवाला आरंभ केला. आपल्याला एवढंच माहिती आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केला, पण विश्वातला पहिला गणेशोत्सव व्यास महाराजांनी केला. महाभारताचं ज्यावेळेला त्यांनी लिखाण करून घेतलं गणेशजींकरवी, तर गणेशजींच्या शरीरामध्ये दाहकता वाढली, उष्णता वाढली आणि मातीचा लेप वेदव्यासांनी त्यांच्या अंगाला लावला. शरीर त्यांचं आपलं लागलं. सरस्वतीच्या पवित्र जलामध्ये गणराजाला स्नान घातलं. दुर्वा नावाचं जे गवत आहे ते गणेशजींच्या मस्तकावरती समर्पित केलं. दुर्वा का वाहतात गणपती बाप्पाला? एखाद्याला जर विचारलं तो एकदम अचानक भयानक झाले. लोटांगण मोकळं पटांगण काय उत्तर देतो माहिती आहे? त्यासल्या हातीन तोंडे म्हणून दुर्वा वाहतो नाही. दुर्वा ही शरीरातली दाहकता शांत करते. कुणाला आतला शरीरातला ताप असेल, जातच नसेल, तर दुर्वा मुठभर घेऊन गरम पाण्यात ज्यावेळेला तिला उकडली जाते आणि त्याचा काळा जर त्या व्यक्तीला गेला त्याच्या शरीरातली जी गरजेपेक्षा जास्त उष्णता आहे ती नष्ट होते. मंडळी, अनेक कारण आहेत. गणेशजींचं भलं मोठं चरित्र आहे, पण एकाच पाकिटમાં सांगावं नाही मी ते सगळं नाही. आज जेवढं महत्त्वाचं तेवढं म्हणेल. एक गणेशोत्सव त्यांनी चालू केला, दुसरा गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी आरंभ केला. शिव पार्वतीचे सुपुत्र आहेत.
त्यांची कथा अशी सांगितली जाते की पार्वती मातेच्या 2 सख्या आहेत, जया आणि विजया नावाच्या. त्यांनी पार्वती मातेला एक दिवशी म्हणावं की मैया, इथं सर्वकडे चौबाजूला शिवगण आहेत, ते फक्त महादेवांची आज्ञा मानतात, तू असा स्वतःचा असा एखादा गण का निर्माण करत नाही? त्याने फक्त आणि फक्त तुझंच म्हणणं मान्य करावं, तुझीच आज्ञा पाळावी. आणि पार्वती मातेला ते मान्य झालं. आणि पार्वती मातेने अंगावरती जी लावलेली चंदनाची उटी आहे, जे उठणं आहे, ते सोडून काढलं. आपण त्याला मळ म्हणतो. आता विचार करा, जी त्रिभुवन सुंदर आहे पार्वती माता, तिच्या अंगावरती एवढा मळ कसं असेल? त्या उठण्यापासून एक बालक पार्वती मातेने निर्माण केलं, पंचप्राण त्यात ओतले, दिव्य असं स्वरूप त्या बाळाला प्राप्त झालं. त्यांनी प्रगट झाल्या आईला विनंती केली की माझं काम काय? म्हटले, बाळा मी स्नानासाठी जाते, तू दरवाजावरती द्वारपाल म्हणून थांबतो. आई माझं नाव काय ग? तर गणेशजींचं पहिलं नाव आहे मंडळी ऐका, बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक. विनयाचं रक्षण करशील म्हणून विनायक नाव पार्वती मातेला गणेशजींना दिलं. पेपरला तुम्ही बऱ्याचदा घटना ऐकतात, विनयभंग. यांनी काढलं कुठून? इथूनच घेतलेलं आहे, जरा ऐका. ज्या वेळेला कथा सर्वांना ज्ञात आहे, शंभू महादेव येतात, गणेशजी आतमध्ये त्यांना जाऊ देत नाही, दोघांचं युद्ध होतं. आणि शंभू महादेवजी रागाच्या क्रोधाच्या भरात गणेशजींचं मस्तक धडावेगळं करतात. पार्वती मातेला माहीत पडते, ती आकांत करते, माझ्या बाळाला जिवंत करून द्या. महादेवाने समजावलं की जगदंबे शक्य नाही, निसर्गाच्या विरोधी आहे. म्हटले मी त्रिखंडात हाहाकार माजवेल. सरतेशेवटी सर्व देवांनी विनंती केली, महादेवांनी मान्य केलं आणि सांगितलं उत्तर दिशेला मुख करून जो झोपला असेल तो कोणताही प्राणी असू द्या, त्याचं मस्तक घेऊन या. आणि उत्तर दिशेला शिवगण निघाले. आणि एक हत्तीचं पिलू उत्तरेकडे तोंड करून झोपलं होतं, म्हणून आपले वाळवडील म्हणायचे की झोपताना उत्तरेकडे मस्तक करून झोपू नका. ऐका, उत्तरेकडे मस्तक करून जी लोक झोपतात ना, त्यांचा मृत्यू लवकर होण्याची शाश्वती असते. आणि त्या हत्तीच्या पिलाचं मस्तक कापलं, ते गणेशजींच्या तुटलेल्या शरीराला जोडलं आणि झोपेतलं बाळ जसं उठून बसतं तसे गणेशजी जिवंत झाले. आणि पार्वती मातेने दुसरं वरदान मागितलं की आता याचं शरीर इतकं दिव्यतेचं आहे, शरीर लठ्ठ आहे, त्याला हत्तीचं मस्तक आहे, सोंड इतकी लांबलचक आहे, कर्ण इतके मोठे आहे, एकच दात याला आहे, हा एकदंत आहे, लंबोदर आहे, वक्रतुंड आहे, गजकर्ण आहे, पण याला देव कोण म्हणेल? शंभू महादेवांनी सांगितलं की पार्वती, आजपासून माझ्या सर्व सिद्धी मी यांना देऊन टाकतो. हा सिद्धिविनायक म्हणून, विघ्नहर्ता म्हणून पूजला जाईल. माझ्याही अगोदर सृष्टीचा पटल कोणते कार्य असू द्या, पहिली पूजा तुझ्या बालकाची होईल. सर्व सिद्धी त्यांना दिले, सर्व गणाचा ईश त्यांना केलं, सर्व गणाचा पती ते झाले. गणेश किंवा गणपती हे नाव त्यांना मिळालं. बाप्पा आपण लाळानं म्हणतो. आणि पुणे जिल्ह्यामध्ये चिंचवडला मोरिया नावाचे एक गोसावी होऊन गेले. ते गणपतीचे उपासक होते. त्यांना जेव्हा गणेशजींचा साक्षात्कार झाला आणि कालांतराने त्या मोरिया गोसावीने दिये सोडला, त्यांच्या नावाने जे गणेशजींचं मंदिर प्रारंभ झालं, त्यांच्या भक्तांनी तिथून जे कार सुरू केला. गणपती बाप्पा हे मोरिया नाव त्यांचं आहे. ही गणेशजींची व्यापक कथा आहे. गणेशजींच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आहात. गणेशजींनी गणाचं पती अधिपत्य कसं स्वीकारलं, तर त्यांचे एक बंधू आहे कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामींचं आणि गणेशजींचे आपसामध्ये शाब्दिक चकमक झाली लग्नावरतून. शिव पार्वती समोर प्रश्न पडला की आधी लग्न कोणाचं करायचं? कार्तिक स्वामी म्हटले आधी लग्न मी करणार, गणेशजी म्हटले आधी लग्न मी करणार. आणि दोघं भावांचा वाद विकोपाला गेला. आई वडिलांनी युक्ती अशी केली की जो सर्वात पहिल्यांदा विश्वाला प्रदक्षिणा घालून येईल त्याचं लग्न आधी करायचं आणि सर्व गणाचं अधिपत्य त्यालाच द्यायचं. आता कार्तिक स्वामी मयुरावरती आरूढ झाले, पटकन निघून गेले, पण गणेशजी गेले नाही. गणेशजींना शिव पार्वतीने विचारलं, गणेशा तुला नाही जायचं का पृथ्वी प्रदक्षिणाला? म्हटले आई त्यांना जाऊ द्या, बाबा त्यांना जाऊ द्या, त्या गणाचा पती आणि त्याच्या अगोदर विवाह माझाच होणार आहे का? विश्वाला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य पाहिजे. म्हटले हो. काय करणार आहात तुम्ही? त्यांनी शिव पार्वतीला एका ठिकाणी एकत्र बसवलं, पूजेचं साहित्य घेतलं. आई वडिलांचा मातृपितृपूजन सोहळा गणेशजींनी केला. त्यांना 7 प्रदक्षिणा घातल्या. या सृष्टीच्या पाठीवरचा पहिला मातृपितृपूजन सोहळा गणपती बाप्पांनी केला. आणि शिव पार्वतीला विचारलं, जो मुलगा आई बापाचं चरणामृत घेतो, पादप्रक्षालन नावाची क्रिया करतो, आई वडिलाला भक्तिभावाने प्रदक्षिणा मारतो, त्याला त्या प्रदक्षिणेचं किती पुण्य मिळतं? त्यावेळेला शिवजींच्या आणि पार्वती मातेच्या मुखातून अनाहूतपणे शब्द प्रगट झाले. जो आई वडिलांना भक्तिभावाने प्रदक्षिणा घालतो, पादप्रक्षालन मातृपितृ
पितृपूजन नावाची प्रक्रिया करतो, त्याला विश्व प्रदक्षिणाचं पुण्य मिळतं. मग गणपती बाप्पाने सांगितलं की मी 7 प्रदक्षिणा तुम्हाला मागलेले आहे. आता बुद्धीचं दैवत का म्हटलं त्यांना, ते चाणाक्ष वृत्तीने त्यांनी आई वडिलांचं अंतःकरण जिंकलं आणि शेवटी प्रजापतीच्या 2 कन्यांसोबत त्यांचं लग्न लागलं. त्यांचं नाव आहे, आपण म्हणतो ना रिद्धी आणि, पण त्या रिद्धी सिद्धी नाही आहे, सिद्धी आणि बुद्धी आहे. त्यांना 2 मुलं झाली. आपण दरवाजावर लिहितो शुभ आणि, पण ते शुभ नाही आहे, क्षेम आणि लाभ आहे. त्याला जबाबदारी अशी आहे की पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, आणि नामा म्हणे विष्णू जास त्याशी असावा अभ्यास विठ्ठल. आणि या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आहात. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदानाची ही सेवा तुमच्यासाठी प्रगट केली. स्वतः परमार्थ करणं आणि इतरांकडनं करून घेणं, करविता अर्ध पुण्य लाभे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपला वेळ दिलाय, ज्यांनी तन्मनधनाने यात सहभागी झाले, परमात्मा उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा तुमच्या पदरात देईल. आणि कापडणेकर मायबाप तुम्हा सर्वांना विनंती, त्या मंडळाच्या कार्यकर्ता ज्यांनी कीर्तनासाठी एवढी मोठी धडपड केली आहे, त्यांच्याकरता एक मनापासून टाळी वाजवा. नाथ ब्रह्म आता जर टाळी वाजवत नाही तर दुःख लागत नाही, स्पष्ट होत. लागोनी या पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला, काच विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. त्यातल्या त्यात आपल्या गावातलं भजनी मंडळ, सर्वच महाराज मंडळी, परिचित अपरिचित, गायक वादक, कथाकार, कीर्तनकार, सर्वांच्या चरणी मला दंडवत असेल. आणि जे गावातलं भजनी मंडळ आहे ना मंडळी, या भजनी मंडळीला सांभाळा. या आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ संप्रदाय जगवण्यासाठी चंदनाप्रमाणे जे झिजवत आहे. आपल्याकडे वैयक्तिक कीर्तन जर होत असतील ना, तर एक चांगल्या क्वालिटीची टोपीने एक चांगलं उपकरण भजन्यांना भेट द्या. मी का बोलू लागलो आहे का, आपल्या भजन्यांना शक्यतो टोप्या कोणत्या देतात लोक माहिती आहे, ज्या मरणमा धरणमा सगळीकडे फिरले त्यातला शेवटचा मुक्काम भजनी. अरे ही भिकारी बापाची लेकरं नाही, यांचा बाप इतका श्रीमंत आहे. ऐकून जा माय बाप. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, लाखातलं एक प्रमाण आहे. नाही तर प्रमाण देणाऱ्यांना आवरावं लागतं. मी एका भजन्यात परवा म्हटलं की थोडं लक्ष द्या. माझ्या सांगायत इतका राग आला तर माणसाला भर कीर्तनात ताट ठेवून निघून झालं. बाकीचे भजनी म्हटलं बाबा नको तो बोला, तो घरनी घ्या म्हणून. पुढे जाऊ द्या, मला काय करायचं नाही. नाही तुम्हाला पाकिट कॅन पाहिजे म्हणून किती ताप करून घेणार डोक्याला. ना मी ठरवलंय काही म्हणा, मी असंच म्हणू, 1 नंबर जाईल. ते खरंच गोड होतं. आणि जे गायनाचे उपभोक्ते आहे ना त्या त्यांना हे कळणार आहे. ज्या लोकांना गायन आवडत नाही ना ते विचारतात की माऊली चालू कीर्तन माझ्या मधमास पोकाई उठत असते असले काय. अरे संगीत ही एक आराधना आहे, संगीत एक साधन आहे, संगीत एक तपश्चर्या आहे, संगीत 2 जीवांचं मिलन आहे, संगीत अंतरात्म्याला परमात्म्याला मारलेली हाक आहे, संगीत जीवाचं शिवाशी ऐक्य आहे. गाता येईल त्यानेची गावे. लाखातले एक प्रमाण आहे की आम्ही दैवाचे दैवाचे दास. त्यांचा बाप खूप श्रीमंत आहे मायबाप. या तुम्ही आम्ही आपण जे सगळे वारकरी आहोत ना, आपला बाप इतका श्रीमंत आहे, जीवाचे कान करून ऐका. रावणाची लंका सोन्याची होती, भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची होती. खुर्ची देऊ का तुम्हाला? ऐका ना, रावणाची लंका सोन्याची होती, भगवान कृष्णाची द्वारका ही सोन्याची होती. रावणाची लंका जळाली, भगवान कृष्णाची द्वारका बुडाली. कधी गेला 2024 मध्ये आळंदीच्या वारीला, तर 750 वर्ष झाली तरी माझ्या ज्ञानोबरायांच्या दारातला
सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ ओ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगिये के बड़ रेड़ा बोले अंगिये के बड़ रेड़ा बोले हमारे महाराज मेरी लगे गाया ओ मेरी लगे गाया नोए महाराज जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे शबळ रेडा बोल तो द्या की मागे पुढे एकमेका सह्य करू अवघे धरू आणि पुढे जरा सतीला नजम जण एका मागे दाखवा तू ये पाण्यातील मासा झोप घेतो कैसा आयरानी माईक मन येत येतील बाकी तुम्हाला पाठी आहे मंडळी. दिव्य अशा संप्रदायाचे आपण पाहित आहोत. मी भाग्यवान समजतो स्वतःला की वारकरी संप्रदायाची सेवा वारकऱ्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये आहे. हा जो संप्रदाय आहे ना हा व्यसनमुक्तीचा संप्रदाय जगाला देतो. संदेश रोज व्यसनमुक्तीचा दिला जातो. आपल्या देशातली एक थोडी लाजीरवाणी चुकीची घटना सांगेल मी तुम्हाला. भारतरत्न पुरस्कार सीमेवरती तारुण्य वेचणाऱ्या रक्त सांडणाऱ्या सैनिक दादाला दिला गेला पाहिजे का क्रिकेट खेळणाऱ्यांना दिला गेला पाहिजे? मुळागळ्यांना कोणाला दिला गेला पाहिजे? आपल्या देशामध्ये भारतरत्न पुरस्कार एका क्रिकेट खेळणाऱ्या दादाला दिला. मला त्यांचा विरोध नाही आहे, पण ते रोज टीव्हीवरती अशी जाहिरात करतात की जंगली रमी पे आवना मारत. म्हणजे या देशातल्या तरुणांना बिघडवायचं कसं आणि आपली पोरं त्यांना आयडल मानतायत, आदर्श मानतायत. या देशानं ज्या माणसाला स्टार केलं, बॉलिवूडचा राजा झाला, तो नाव आहे अमिताभ बच्चन. ते गुटख्याची जाहिरात करतात. कीर्तनकार मी सांगायला नको यांची नावं तुम्हाला, पण माहिती म्हणून सांगून जातो. अजय देवगण रोज गुटख्याची जाहिरात करतो. ज्यांना ज्यांना आपली तरुण पोरं युवक युवती आदर्श म्हणतात ना, हे रोज तरुणांना कसं बर्बाद करता येईल याचा संदेश यांच्या समोर रोज टीव्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रगट करतात. तुम्ही माळकरी व्हा, निर्व्यसनी जीवन जगा, तुमचा संसार सुखाचा करा आणि तुमचा परिवार आनंदानं सांभाळा, असा व्यसनमुक्तीचा संदेश देणारा जगातला एकमेव संप्रदाय आणि त्याचं नाव वारकरी संप्रदाय. मी त्या संप्रदायाचा प्रवक्ता आहे, हे माझं परम सौभाग्य आहे. दादा, या संप्रदायामध्ये अज्ञानी जीवांना सन्मार्गाला लावायचं कार्य केलं जातं. या संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनाची परंपरा जोपासत असताना पुणे जिल्ह्यामध्ये लेकरू मांडीवरती घेऊन मावळ नावाच्या प्रांतात एका माईनं तुकोबारायांची कीर्तन ऐकली. जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन कुठे असलं त्या माईनं जावं, 2 वर्षाचं लेकरू मांडीवर घेऊन जावं. बघता 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 ते बाळ 12 वर्षाचं झालं आणि जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन आईसोबत ऐकत असताना त्या 12 वर्षाच्या लेकरानं आपल्या आईला विचारलं, आई आपल्याकडे शक्ती आहे, आपल्याकडे बळ आहे, आपल्याकडे सर्व काही असताना आपण असे गुलामीत का जगतोय? बरं, ही गुलामी किती दिवसापासून आहे? आईने सांगावं, बाळा मागची 750 वर्ष हे सगळं चाललेलं आहे. तारुण्यात आलेली लेप कोणाची घरची असू द्या, जर माहीत पडलं त्या मुघलांना, कुटुंबांना, निजामांना, मुघलांना, तर त्यांनी यावं, त्या इंग्रजांनी यावं आणि ती तारुण्यात आलेली लेप जबरदस्ती उचलून न्यावी, तिला जलालखान्यात नाचवावं, प्रसंगी तिच्या अब्रूशी खेळावं, तिचे अवयव कापावे, भाल्याच्या टोकाला तलवारीच्या नोकाला लावावं. मग आई या सगळ्या गोष्टीला कोणी विरोध का नाही केला? शेतकऱ्याने कामाला कष्ट करावं, धान्य काढणीला आलं, धान्याच्या राशी निर्माण झाल्या की त्यांच्या गाड्या याव्या आणि त्यांना हवं तेवढं धान्य त्यांनी भरून न्यावं. शेतकऱ्याने विरोध केला तर त्याच्याच बांधावरती त्याचा शिरच्छेद करावा, त्याचा मुर्दा पाडावा. माई मग कोणी विरोध का नाही केला? बाळा, कोण करणार याला विरोध? जरा ऐका, 2023 नंतर भगवान शंकराच्या शिवलिंगावरती दूध तूप सांडणारे लोक तुम्हाला लाखाच्या संख्येने मिळाले असतील, ऐकले असतील. तुम्ही बघताय रोज की शिवलिंगावरती दूध तूप टाकणारे लोक आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु ही 750 वर्षाची नाही, ती 1000 वर्षाची गुलामी मोडण्यासाठी हा तलवार हातात घेतली. त्या तलवारीने स्वतःचा अंगठा कापला आणि आपल्या अंगठीतलं रक्त त्या कोकणातल्या रायरेश्वरावरती सांडलं आणि स्वराज्याचं
देखणं स्वप्न उराद आपलं बाळगलं, त्या बापाचं नाव होतं राजा शिव छत्रपती. त्या छत्रपती शिवरायांच्या विचारानं आपला महाराष्ट्र घडला. कोणीतरी विचारतो कोण शिवाजी महाराज? अरे 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंच्या कुशीतून जन्माला आलेला एक निरागस बाळ म्हणजे शिवबा. अन्याय अत्याचाराच्या विरोधी पेटून उठलेले भगव वादळ म्हणजे शिवबा. गगनी कावा युद्धनीती कूटनीती यासारख्या शास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता धार्मिकता नैतिकता या पवित्र विचाराची तुळस होते शिवबा. कदमकारी मराठी माणसाला वेळीत जागवणारे भगव वादळ होते शिवबा. जनतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाचा कोतडा बाहेर काढणारा महाराष्ट्रातला मराठी वाघ होता शिवबा. झोपलेल्या संड जनतेच्या गालावरती झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. महाराष्ट्राची माणुसकी मोजण्याचं माप होतं शिवबा. तुमचा माझा आणि संबंध हिंदुस्थानाचा बाप होता राजा शिवबा. त्या शी म्हणजे शिस्त. हे चांगलं आहे, तुम्हाला पाठ होत नाही म्हणून आम्ही मजा आहे. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वासरले, जी म्हणजे जिद्दत ज्यांच्या ठाई नांदत होती. जरा ऐका जीवाचे काम करून. त्या छत्रपती शिवरायांना तुकोबारायांचा कीर्तनाचा वारसा होता. आपली महाराष्ट्राची जी माती आहे ना मायबाप, ही शिवरायांची आहे. आपली महाराष्ट्राची माती वीरांची आहे. आपली महाराष्ट्राची माती साधूंची आहे. आपली महाराष्ट्राची माती संतांची आहे. जे देवाकरता रडतात त्यांना साधू म्हणतात. देव ज्यांच्याकरता रडतो त्यांना संत म्हणतात. आणि या संत मालिकेतून वारकरी संप्रदायाच्या कळसाची धुरा सांभाळणारे श्रीमंत योगी तुकोबाराया, अधोगतीच्या मार्गाला जाऊन दुःखाच्या खाईमध्ये तडमळू इच्छिणाऱ्या माणूस म्हणून सृष्टीच्या पाठीवर जन्माला आला, पण या देहात इतीचा आसक्ता न कळलेल्या मानव समाजातील सर्व जीवाला उपदेशाचं अंग प्रगट करतात की ज्या धर्म कार्यासाठी परमात्म्यानं तुम्हाला मला सृष्टीच्या पाठीवर पाठवलेलं अजानता एक विसर, एक भूल आपणास त्या धर्म कार्याची पडलेली आहे. तो धर्म जाणण्याचा आणि मानण्याचा प्रयत्न करा. पण तुकोबारायांच्याही शब्दाकडे या समाजाने दुर्लक्ष करावं. आणि ज्या वेळेला हा समाज दुर्लक्षित होऊन नजरेनं बघून न बघण्यासारखं करतोय, त्यावेळेला महाराजांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय की ज्या धर्मात तुमचा जन्म झालाय त्या धर्मावरती ग्लानी येते. तुमच्या समोर तुमच्या धर्मामध्ये विटंबित कार्य साधले जात आहेत. तुम्ही कशा करता डोळे बंद केले? प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. आजच्या अभंगाचं पहिलं नियमावली प्रारंभ होते. परमात्मा असं म्हटले की तेवढी आपुलीची कैवारी मी साकार होऊन होतरे मग अज्ञानाची अंधारी घडवून या घाली. कशासाठी? तर ऐसिया काजा लागी अवतरे मी योगी योगी परी ह्याची ओळख येतो जगी विवेकी. पवित्र नाही साधूनाम विनाशाय दुष्कृतम धर्म संस्था पदार्थ आहे. संभवामी युगे युगे या पलीकडे बोलायचं तर जब जब होवे धर्म की हानी बारही असुर अधम अभिमान कि तब तब धरहि प्रभु विविध शरीरा हरहु कृपा निधि सज्जन पीरा. अधर्माचा नाश
आणि धर्माची स्थापना करण्यासाठी परमात्म्याचा अवतार आहे. महाराज परमात्मा संतांच्या रूपाने प्रगट झाले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणूनही लिंगा आणि संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. तुकोबरायात ज्ञानोबरायात तुमच्या माझ्या प्रमाणात दिसत होते, पण मुळात ते परमात्म्याचं स्वरूप होते. त्याला पुरावा आहे का महाराज? महाविष्णूचा अवतार सखा माझा म्हणे रामेश्वर भट्ट दुजा आणि तुका विष्णू ते तुकोबराया सांगतात धर्म तो नकडे. बरी तो हे जे अक्षर आहे ते फार महत्वाचं आहे. धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच शब्द येतो, हिंदू आणि मुस्लिम. पण संत साहित्याने याला धर्म म्हणलेलं नाही. जरा ऐका, ज्ञानोबराया तुकोबराया इतकं गोड वागलेत, इतकं चांगलं जीवन ते जगलेत. चंदनाप्रमाणे उभा देह झिजवला. ते जसं वागून गेले ना त्याला वारकरी संप्रदायानं धर्म मानला. म्हणून ज्ञानोबरायांचं जर जीवनचरित्र आपण बघितलं तर स्वतःच्या जवळच्या लोकांनी ज्ञानोबरायांना त्रास दिला, वारीत टाकलं, गावाच्या बाहेर घेणवलं, माधुकरी मागू दिली नाही. ते सगळं उपभोगलं. जरा ऐका, पण माऊलींना ज्यावेळेला श्रीगुरूंकडे मागणी करायचा प्रसंग आला तर माऊलींनी पहिली मागणी केली, जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव होता परस्परे पडव. मी भुकेला मला कोणी 4 घास अन्न देतं का? पोटाकरता मागितली तिला भीक म्हणतात, परिवाराकरता मागितली तिला भिक्षा म्हणतात, समाजकारासाठी मागितलं त्याला दान म्हणतात, पण या जगाला सुखी करण्यासाठी जे मागितलं गेलं त्याला ज्ञानोबरायांचं पसकायदान म्हणतात. माऊलींनी पसकायदान मागितलं. आता खऱ्या अर्थानं धर्म त्यांनी तुमच्या माझ्या समोर मांडला. आपल्या महाराष्ट्रामध्ये अमळनेरला एक गुरुजी होऊन गेले, जळगाव जिल्ह्यात क्रांतिकारी होते, ज्यांनी जगाला आईची महती सांगितली, ज्यांनी श्यामची आई जगासमोर प्रगट केली. परमपूज्य साने गुरुजी सांगतात, खरा तो जगाला ज्यांचं ज्यांचं पाठ असेल ना त्या सर्वांनी बोला, जगी जे हीन जगी जे. तुमचं ज्यांचं ज्यांचं पाठ असेल बोला माझ्यासोबत. पुन्हा ना व्यर्थ पुन्हा ना जगाला. प्रेम शब्दाला साने गुरुजींनी धर्म सांगितला. कावरच्या प्रेमाची शक्ती काय तर भक्ती प्रेमाविन अभिमान नित्य नव कि ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा ओ राहु में मिले जो दिन दुखी सबको गले से लगाते चलो. भुकेल्याची भूक जाणणं हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे मायबाप. आणि मूळ त्याच धर्मापासून माणूस लांब चाललेला. त्याला मान्य करायला आपण खऱ्या अर्थानं धर्म आपण ओळखलाय का? आता 10 दिवस गणपती बाप्पाचा उत्सव आपण करतोय, मान्य करायला आपण सर्वजण. आरती ज्या वेळेला आरंभ होते ना गणपती बाप्पाची, तर माईक वरती सांगावं लागतं आरतीला आरंभ होतोय, सर्वांनी येण्याची कृपा करावी. किती लोक येतात दादा आरतीला? एवढे करा असं येतात. जेव्हा साठणं आरतीला जरा ऐका, आपले लोक 10 मिनिटाच्या आरतीत सहभागी होत नाही, मात्र 5 तास गरबा खेळायला एकत्र येतात. माझं बोलणं थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, पण जबाबदारी नाही का? 10 मिनिटाची आरती परमार्थ आहे आणि 5 तासाचा गरबा दांडिया याला मनोरंजन म्हटलं गेलं. मग खऱ्या अर्थानं आपण धर्म जाणला तरी कितपत आहे? काहीतरी विचार करूया. परमार्थ बाह्यरंगाचा नसावा, अंतरंगाचा असावा. का म्हणजे मग भाविक कुणाला म्हणायचं सर्वांगानं जो परमात्माला शरण गेलाय, कायिक वाचिक मानसिक मदारपणे कर स्वाभाविक मधुर अनेक भावार्थ देखच पुरे नाही. मग माळ घातली म्हणून तो माणूस भाविक का? काही लोक सकाळच्या 4 वाजेपर्यंत भजन करतात, 4 वाजेपर्यंत भजन आहे, पण सकाळीच दुसऱ्याच्या बांधावरचं गवत कापून आपल्या बैलांना भरवतात. मग भजन आहे का ते? नाही. गले में रुद्राक्ष की मालावर पुरा मन काला, हे मान्य नाही देव बाप्पाला. जरा ऐका, टिडे टोपी माळा देवाचे गबारे हे झालं बाह्य लक्षण. भगवंत काय करतो? अंतरीची घेतो गोळी पाहे जोडी. भावाचे कारण मोक्षाचे साधन बोलिले. तुका म्हणे मुख्य पाहिजे भाव, भावापाशी देव. मायबाप ऐका, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. या युक्तिवादानं जगणारा आपलं संत साहित्य हे तुकोबाराया सांगते की धर्म तो जाणण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये आपल्याला
भूत दया गायी पशूचे पालन करता येईल. सर्वभूती एक वासुदेव बघता येईल. धर्माची मूर्ती आपल्याला जाणता येईल. धर्माची मूर्ती म्हणजे परमात्मा. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दाता आणि कर्मापासून धर्म तो न करे काय झाकी मला जीवाने डोळे बंद केले. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहार नका डोळे दुरे. खूप भाग्यवान आहोत आपण की भारतासारख्या देशात आपला जन्म झाला. भरतखंडे नरदेहाची प्राप्ती हे तो परम भाग्याची. दादा ज्या देशात आपला जन्म झालाय ना या देशातल्या मातीला आई म्हणतात. भारत माता म्हणून संबोधलं जातं. आपल्या देशामध्ये दगडाची सुद्धा पूजा होते. माझा आवाज येतो सर्वांपर्यंत. आपल्या देशामध्ये गणपती बाप्पाचं वाहन उंदीर त्यांची सुद्धा 10 दिवस पूजा होते. एक मोदक त्यांना पण दिला जातो. ऐका बरं का. पण जर गरमा उंदीर जास्त जायात बोला 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 तर मग बाजारात पुड्या मिळतात. उंदीरा सेवा हाल करतो त्याची आरती विष घालून मारतो त्याला माणूस असेल स्वार्थी. दगडाला नैवेद्य दगड खेळतो तुपासी जिवंत कोटी कोटी देव झोपतात उपवासी. अन्य करा नाही करा मला माहित नाही. आपल्या महाराष्ट्रातली लाजीरवाणी घटना ऐकून जा. कीर्तन खूप चालली आहे. कथाही भरपूर चाललेल्या आहेत. वाऱ्याही भरपूर चाललेल्या आहेत. दानधर्मही होत चाललेला आहे. अन्नदानही चाललेलं आहे. पण यातून म्हणण्या इतकं परिवर्तन आपल्या जीवनात किती घडत आहे. कधीतरी हा संशोधनाचा विषय झालेला आहे की 9 महिने 9 दिवस जी आई बाळाला पोटात मिळवते. 9 महिने मी येत असताना तिथं आपल्या गावाच्या बाजूला कुठेतरी वृद्धाश्रम आहे. आईकडे तुम्ही म्हणा मला किराणा आहे म्हणून मी विचारतो आहे. 9 महीने 9 दिन तक माँ की इतनी सी कोख में बेटा समा सकता है लेकिन उसी बेटी की 4-4 मंजिली हवेली में एक माँ और एक बाप नहीं समा सकता है. दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्राचं आहे. कीर्तन खूप आहेत पण त्यातून परिवर्तन शिथिलता आपल्या जीवनात असणं येणं अत्यंत गरजेचं आहे. दादांनो ऐका मी सांगत होतो भारत ही शुरांची वीरांची साधू संतांची भूमी आहे. भरतखंडे नरदेहाची प्राप्ती येतो परम भाग्याची. भाग्यवान आहोत आपण आपला भारतात जन्म झाला. पवित्र देखून पावना तो देश 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 पावन तो देश और जते हरित दास कितना आदर नदियों को जहाँ माता कह के बुलाते हैं. कितना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इस धरती पे मैंने जन्म लिया यह सोच के मैं इतराता हूँ भारत का रहने वाला हूँ. आता ज्यांचं पाठ असेल ना घरी म्हणा याने काय घे त्यानं काय घे आपल्याला लिहिलं नाही का असला कुठला आविष्कार न प्रगट करता या पद्धतीने प्रगट करा. एखादा भजन पाठ असेल ना दिवसाची सुरुवात त्याच्यानेच करा. वारकरी असणार तर दिवसाची सुरुवात इथूनच करा. आरंभी आवडे आधारे आले हरिनाम दिवस आनंदात जाईल. मला किव येते त्या लोकांची 2024 हे वर्ष लागलं. विज्ञानाची एवढी मोठी क्रांती आहे. विज्ञानाने क्रांती केली पण अध्यात्माशिवाय जीवाला शांतता प्राप्त होणार नाही. फक्त एक विनंती करेल श्रद्धावान राहा. अंधश्रद्धाळू जीवन जगू नका. माझी विनंती राहील सर्वांना. पेपर हातात भेटला की माणसं राशी भविष्य चेक करतात. आजचा दिवस कसं काय जाईल कसं जाईल आपल्या हातात आहे ना. 79 वर्षाचे बाबा पेपर वाचताय चष्मा लावून आणि त्यांच्या राशीला आलं होतं आज तुमच्या लग्नाचा योग दिसतो. आता त्याच्या गौराच मशानात चालल्या. अरे राम आणि रावणाची रास एकच होती. राम आणि रावण यांची रास एकच होती. कृष्ण आणि कंस त्यांची रास एकच होती.
एकाला कलंकित केलं जातं तर दुसऱ्याचं रोज कौतुक केलं जातं. जरा ऐका जीवाचं काम करून. रावण मेला. रावणाची मंदोदरी नावाची राणी रावणाचं प्रेत बघायला आली. शोक व्यक्त केला तिनं, तिचा नवरा मेलाय. रडलीये मंदोदरी माता. तिचा शोक शांत झाला. अश्रू पुसून थोडं दुःख आवरून आनंद उत्सव साजरा करणाऱ्या वानरांना ती विचारत होती, प्रभू रामचंद्रांचं सैन्य काय होतं? आज तरुण बांधवांचा कार्यक्रम आहे म्हणून मी सांगून जाईल तुम्हाला. एकीचं बळ काय होतं? अहो, रावणाचे भले मोठे राक्षस, भली मोठी सेना होती चतुरंग, पण एकीचं बळ वानरांनी दाखवलं होतं. लंकेवरती विजय मिळवला. मला परवा एक माणसाने विचारलं, महाराज रामकथेतून तुम्ही निवेदित केलं, श्रीमद भागवतातून आम्ही ऐकलं तुमच्या मुखातून बऱ्याचदा की राम प्रभू लंकेला जाताना वानर घेऊन गेले. माणसांना बोलवलं असतं तर माणसं गेली नसती का? नक्की गेली असती. पण रावणाची लंका सोन्याची होती. घरी गेल्यावर विचार करा. तिथे गेल्यावर यांनी पक्ष बदलून टाकला असता. येतो बनवासी आहे, इसके पास तो खजाना आहे. काय होतं त्या रावणाकडे? 80,000 बायका होत्या. काय भाग्यवान नवरदेव होईल. 1,00,000 मुलं, 1,00,000 नातू, 1,00,000 पंतू, 33 कोटी देवबंदी शाळेला. अरे ज्या गणपती बाप्पाचा आपण उत्सव करतोय ना, या गणपती बाप्पाला त्या रावणानं गाळ वधारायला लावली. काय शक्ती असेल त्याची? आणि जे नारीपाट 50 ठिकाणी उड्या घेतो तो पण होता रावण नालायक होता. ज्या शंभू महादेवाच्या नावानं शिवतांडव नावाचं स्तोत्र आपण म्हणतो ना, ते ज्यानं लिहिलंय त्याचं नाव लंकापती रावण आहे. 80,000 पत्नी, 1,00,000 मुलं, 1,00,000 नातू, 1,00,000 पंतू, 33 कोटी देव बंदी शाळेला. नारद तुंबर त्याच्या सभेत गायन करायला, मेनका उरुषी तिलोत्तमा रंभा घृताची अद्रिका. सभेत नाचायला, ब्रह्मदेव पुराण सांगायला, वरुणदेव पाणी भरायला, अग्निदेव वस्त्र धुवायला, चंद्र सूर्य सळा समार्जन करायला, इंद्र माळा गुंफायला, सत्वी पत्न्यांचं बाळांपण करायला, 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, शनी शिंगणापूरच्या शनी भगवंताला पायाखाली दाबायचा, तेव्हा या सणावरती बसायचा. 4,32,000 वर्ष कलियुग, 8,64,000 वर्ष द्वापारयुग, 12,96,000 वर्ष त्रेतायुग, 17,00,000 पुढे कृतयुग. 4 युगाची एक चौकडी, अशा 14 चौकड्या जगला तो. 5 लक्ष घर पाषाणाची, 7 लक्ष विटेबंदी, कोटी घर काशाची, कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तपदी. हे ऐश्वर्य होतं त्या रावणाचं. कैलास पर्वत उचलण्याची शक्ती होती त्याच्यामध्ये. इतका भयानक शिवभक्त होता, इतकं प्रेम होतं त्याच्या महादेवावरती. रोज एक कमळाची फुलं, वर्षभर एक दिवस चुकत नव्हता. उभं आयुष्य होता जिवंत तोपर्यंत न चुकता 1,000 कमळाची फुलं शिवजींना वाईतात. एके दिवशी एक कमळाचं फुल कमी पडलं. 3 वेळा फुलं मोजली, 999च भरत होती. आज पूजेत खंड पडणार होता, पण खंड पडू द्यायचा नाही. त्याने बाजूला पडलेली त्याची तलवार उचलली, स्वतःच एक मस्तक कापलं आणि त्या कमळाच्या जागेवरती शिर कमल महादेवाला अर्पण केलं. हे फक्त ऐकांवर का? एवढं नाही. तो रावण मेला होता. आणि मंदोदरी रानी एका माकडाला आळवून विचारते, हे बंदर रुको ना, वो कहाँ पे? बोले कौन? जिसने सारी दुनिया को पराजित कर दिया, उस दशानन को जिसने मार दिया ना, वो राम कहाँ पे? एका वानरानं असं बोट केलं. समुद्राच्या लाटा उसळत होत्या. समुद्राच्या लाटांपासून काही अंतरावरती एका छोट्याशा दगडावरती प्रभू रामचंद्र लाटांकडे बराच बघत होते दिव्यतेनं. आणि मंदोदरीला आनंद वाटतो की मला राम बघायला मिळणार आहे. अश्रू होते, ती पुसले आणि राम प्रभूंच्या दिशेने निघाली. आता जर चालता चालता तिने 1 ते 2 पाऊल पुढे टाकलं तर तिची सावली प्रभू रामचंद्राच्या अंगावर पडणारच होती. पण पवन देवाला चाणाक्षर सांभाळली. मंदोदरी जात असताना तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज प्रभू रामचंद्रांच्या कानावर पडला. प्रभूंनी तर्क काढला, कुणीतरी स्त्री आपल्या दिशेने येते. आणि राम प्रभूंनी मागे वळून बघायच्या अगोदर पटकन उठून उभे राहिले, 4 हात पुढे सरकले, मग माघारी फिरले आणि मागे वळून बघितलं तर मंदोदरी दिसली. हात जोडलेने विचारलं, मैया कोण आहोत? त्यावेळेला मंदोदरी माता सांगते की ज्या दशानन रावणाला तुम्ही मारलं ना, त्या लंकापती रावणाची मी धर्मपत्नी आहे. प्रभूंनी सांगितलं, मैया होऊ शकतो म्हणजे माफ कर देना. जमलं तर मला माफ करा. तुमच्या मालकाचा वध माझ्या हातून घडलेला आहे, पण तुमचा मालक अधर्माने वागला म्हणून मला त्यांना मारावं लागलं. त्यावेळेला मंदोदरी माता म्हटली, तुमच्यावर राग व्यक्त करण्यासाठी आलीच नाही, मला फक्त बघायचं होतं राम कसं आहे. त्याला रामप्रभूंनी तिला स्मित असे करीत विचारलं, बघितला का? या देहाला राम असं म्हणतात. तेव्हा मंदोदरीच्या मुखातलं वाक्य आहे, माझ्या मी राम बघितला नाही, मी तर रामाची तत्व जाणली. काय अंतर आहे माझ्या? त्यावेळेला मंदोदरी रावण आणि रामातलं, रामप्रभूंच्या आणि रावणातलं अंतर सांगते. ती म्हटली, माझ्यासारख्या एकापेक्षा एक सुंदर, चंद्र सूर्यालाही लाजवतील एवढ्या सुंदर 80,000 राण्या असताना सुद्धा वनवासी जीवन जगणाऱ्या वळकले नेसलेल्या सीतेवरती वाईट नजर टाकतो त्याला रावण म्हणतात. आणि दुसऱ्याच्या स्त्रीची सावली सुद्धा अंगावर न पडू देता 4 हात बाजूला सरकतो त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. की राम आणि रावणातला कोण रावण?
बदलापूरला 4-4 वर्षाची चिमुरड्यावरती अत्याचार होतो. कोण आहेत रावण? नगर जिल्ह्यात 14 वर्षाच्या श्रद्धाताईला अत्याचाराला बळी पडावं लागतं. कोण रावण? 8 वर्षाची चिमुरडी, 67 वर्षाची माऊली, 72-73 वर्षाची माय, मुंबईची श्रद्धा वालकर नावाची मुलगी. कोण आहेत रावण? अरे धुळे शिरपूर गाडीमध्ये जागा असताना सुद्धा परक्या माऊलीला मुद्दामून धक्का मारतो तो रावण. आणि एखादी ताई एकटी दिसल्यानंतर स्वतः सीटवरतून उठून उभा राहतो आणि ताई तुम्ही बसा असं स्नेहानं विनंतीनं आपली लेक आपली बहीण म्हणून सीट आरक्षित करून तिला सन्मानानं तिच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवतो. तो रामप्रभू अंश. जर ऐका, एक मान्य करा नाही करा मला माहित नाही, मी रोज कीर्तनात सांगतो. माझ्या तरुण भावांचं हे मंडळाचं कीर्तन आहे म्हणून सांगून जातो. मित्रांनो, पुढे नवरात्र येईल. पायात चप्पल न घालता नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील. फक्त एकच करा, रस्त्यानं चालणाऱ्या प्रत्येक ताईकडे मुक्ताबाईच्या नजरेनं बघा. तुळजापूरची भवानी आणि धुळ्याची एकविरा येऊन तुम्हाला आशीर्वाद देईल. हा अंतःकरणातला परमार्थ आहे. माझ्यासमोर जेवढ्या बहिणी बसल्या आहेत ना, मला कर्माची बहीण नाहीये, मी कर्माचा नाही धर्माचा भाऊ म्हणून सर्वांना विनंती करतो. रक्षाबंधन तर गेलाय ते, भाऊबीज येणार आहे पुढे. महाराष्ट्रातल्या या अत्याचाराच्या घटना ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आता बोलावंसं वाटतं कीर्तनाच्या माध्यमातून. तुमच्या भावाला तुम्ही ओवाळणार ना ताई भाऊबीजच्या दिवशी? सक्का भाऊ असेल, मावस भाऊ असेल, मानलेला भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, आते भाऊ असेल, तो भाऊ आहे तुमचा, त्याला ओवाळताना एक करा की दादा मला एक ओवाळणी, पैसे देऊ नको, मला सुवर्ण नको, मला साडी नको, मला चोडी नको, मला ड्रेस नको, मला मोबाईल देऊ नकोस. एक कर फक्त. ज्या पवित्र नजरेनं तू माझ्याकडे बघतोस ना, त्याच पवित्र भावनेनं, त्याच पवित्र नजरेनं जगातल्या प्रत्येक मुलीकडे आणि स्त्रीकडे बक्षीस एवढी ओवाळणी तू माझ्या पदरात घाल. मी मानलेल्या प्रत्येक ताईला आपल्या भावाकडे गेली तर मला असं वाटतं महाराष्ट्रातला अत्याचार थांबायला थोडी मदत होईल. आणि छत्रपती शिवरायांची एकच कलम जर महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं इतिहासातली अंमलात आणली. रांजेगावच्या पाटलाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा केला होता. दोन्ही हात आणि दोन्ही पाय जागेवर सोडून टाकले होते. मासाहेब जिजाऊंनी विचारलं होतं, राजा त्याला जीवाने शिका नाही मारलं. राजांनी सांगितलं त्याला वेशीवरती टाकण्यात आलाय, त्याला दोन्ही हात नाही दोन्ही पाय नाही, किडे मुंगे त्याच्या शरीराचा लचका तोडतील आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर त्याच्यावरती पडेल. आणि महाराष्ट्रातल्या आई बहिणीवरती जर कोणी वाईट नजर टाकली तर त्याचा चौरंगा होतो. हे दृश्य बघितल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रातल्या एकाही लेकीवरती अत्याचार होणार नाही ही कलम महाराजांनी लागू केली होती. ही भावना कधीतरी उरात बाळगूया. या कथांमधून, या कीर्तनांमधून ही जीवनात उतरूया. कथा कशासाठी आहे? कीर्तन कशासाठी आहे? तुमच्या आमच्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडवण्यासाठी आहे का विनोद म्हणून कथा आहे, विनोद मनोरंजन म्हणून कीर्तन आहे? मला वाईट वाटतं बाबा सांगताना. नारायण लोक आपल्यापर्यंत येऊन सांगतात, महाराज कसं होत येतस? म्हटलं तुम्ही एक साडीला या. एक सांगू, कीर्तनामध्ये विनोद असावा पण विनोद हे कीर्तन नसावं. बरं, असे विनोद वगैरे करण्यासाठी पंचदशी, विचारसागर, हरिपाठ विवरण, माता ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, महाभारत, रामायण, भागवत, शिवपुराण हे सांगावं लागत नाही. त्यासाठी सोपं सांगावं लागतं की धुळ्याकडनं मी येत असताना आमच्या गाडीमध्ये पाणी नव्हतं. पाणी घ्यायला एके ठिकाणी आमची गाडी थांबली. बाटली आणायला आमच्या सहकारी पाण्याची बाटली घ्यायला उतरले. जिथं आमची गाडी थांबली त्याच्या बाजूला एक बटाटा वड्याची गाडी लागली होती. एक माणूस वडा खात होता, पण खाताना असा खात होता की जे वरचं आवरण असतं बेसन पिठाचं तळलेलं ते बाजूला टाकून देत होता. फक्त मसाला खात होता. गाडीचा काच खाली केला. मी न राहून विचारलं, अहो दादा एक बोलू? ते म्हटले बोला की माऊली. म्हटलं तुम्ही अशा पद्धतीने का खाताय? विकत घेतला असेल ना तुम्ही? ते म्हटले माऊली विकत घेतला आहे खरं आहे, पैसे मोजूनच मी खाद्य घेतलेलं आहे, पण मी बेसन पीठ फेकून देतो ना, आतला मसाला का खातोय? मी आत्ताच दवाखान्यातून आलो आहे. त्यांनी सलाईन लावल्याची पट्टी मला दाखवली आणि म्हटलं डॉक्टर साहेब म्हटले होते बाहेरचं काही खायचं नाही. चाल देऊ का असो ते पण नाही, दुकानमा सगळा माल आहे, जे दया पाहिजे ते, पण याच्याने मनोरंजन होईल, मोक्ष नाही मिळणार. आणि संप्रदायातल्या प्रत्येक वक्त्या प्रवक्त्याला माझी विनंती आहे, आपल्यामुळे 10 लोक सुधारले नाही तरी चालतील, पण 8 लोक बिघडतील अशी कामं संप्रदायात होऊ देऊ नका. हा संप्रदाय ज्ञानोबांचा तुकोबांच्या त्यागात आहे. त्याला विषयांचा मुद्दा तेवढा मी पूर्ण करतो की धर्मरक्षणासाठी करणे हाती आम्हासी, धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या फडेसी भक्तजना. धर्माचे पालन करणे, पाठांड खंडन या युक्तिवादान करणारे तुकोबारा सांगतात की धर्म तोडण्याकडे काय झाले का मला या जीवाने डोळे बंद केले, याचं काही कारण आहे का? म्हटले हा जीव कामाच्या अधीन गेला आणि धर्मच नाही तर नर देहाला येण्यात अभंगाचं दुसरं चरण. जीवा ब्रह्मालया कामे, जीवा ब्रह्मालया
आनंद आहे माझ्या पिता माणसच नाहीत आपल्या कापण्य नगरीतून कुत्रे सुद्धा कीर्तन नाहीत ना खरंच आनंद घेणार जगातला इमानदार प्राणी म्हणजे कुत्रा एक सांगू शिळी भाकरी देतात त्याला लोक तरी रात्रभर मालकाच्या घराच्या रक्षणाकरता तो भुंकत असतो मी एक जबाबदारीने बोलतो ऐका शिडी भाकरी खाणारा कुत्रा जर मालकाच्या घराच्या रक्षणाकरता भुंकत असेल तर गावरानी तुपातल्या पुड्या खाणारा वक्त्यान 2 मिनिटं तरी कीर्तनातून धर्माकरता बोलावा हा माझा वैयक्तिक विचार आहे आणि पटलं त्याने घ्या नाही पटलं तर सोडून द्या एक सांगू जास्त विश्वास असणारा प्राणी म्हणजे श्वान आहे ते आलेत म्हणून मी सांगू इच्छितो आपल्या कापडण्यासारख्या श्रीमंत गावात चोर आले हो मला येणार नाही मरायला येतील ते जरा ऐका श्रीमंत गावात चोरी करायला चोर आलेले आहे सगळं गाव शांततेने झोपी गेलेलं आहे तो कुत्रा एका चौकात तेवढा बसलेला आहे त्याने बघितलं त्यांना की हे कधी आपल्या गल्लीत दिसत नाही अनोळखी आहेत त्यांच्या हालचालीवरतून त्या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली इतका भुंकू लागला कुणीतरी द्वार उघडलं कुणीतरी खिडकी उघडली गेट वाजलं दरवाजे उघडले लाईट लागली प्रकाश पडला बाहेर चोरांनी विचार केला आता चोरी करणं शक्य नाही चोर माघारी पळून गेले अंधाराचा लाभ घेऊन चोर निघून गेले अनेक जणांनी टॉर्च हातात घेतल्या इकडे तिकडे मारले कोणीच दिसत नाही विनाकारण भुंकतोय म्हणून एक जणांनी दगड उचलला त्या कुत्र्याला मारून फेकला लागला वेदना झालेला तरफडला पुन्हा लोक झोपी गेले द्वार बंद होत आहेत खिडक्या दरवाजे बंद होत आहेत लाईट बंद होत आहेत सगळी शांतता झाली ते झोपले पण हा कुत्रा काही शांततेने बसत नव्हता का तर त्यांना चोर दिसले नव्हते याने उघड्या डोळ्याने चोर बघितले नव्हते त्याचं भुंकणं कमीच होत नव्हतं याचा आवाज दुसऱ्या गल्लीतल्या कुत्र्याने ऐकला तोही भुंकायला लागला त्याचा आवाज तिसऱ्या गल्लीतल्या कुत्र्याने ऐकला असं करता 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 गावातले 100 कुत्रे भुंकायला लागले इथं प्रश्न असा आहे किती कुत्र्यांनी चोर बघितले एकच 99 कुत्रे का भुंकतात तर त्या 99 कुत्र्यांचा त्या पहिल्या कुत्र्यावर हा भरोसा आहे विश्वास आहे मला सांगायचं एवढंच आहे की जर कुत्र्यावर विश्वास ठेवस मी गेल्यावर विचार करा 15 मिनिटात मी जाईन ना आपल्या गावातून तेव्हा विचार करा लोक विचारतात महाराज ज्ञानोबारायांनी भिंत चालवली हा विषय खरा आहे का विचारतात लोक दादा मी तर जिथं जाईल ना तिथं माझं आव्हान आहे कुणाला जर असा संशय असेल डाऊट असेल ना संभ्रम असेल ना माऊलींची उभी आहे संशय आणि थोर आणि पाप नाही पण एवढी वर्ष कथा कीर्तन ऐकणारे आपण मायबाप कुणाला जर वाटलं ना की महाराज माऊलींनी भिंत चालवली तशी आज भिंत चालेल का एखाद्या कीर्तनकार बाबाकडनं तर आज कीर्तन सुटल्यावर मला भेटा मी इथे आव्हान करतो आपल्या गावात कुठे पडलेली भिंत असेल तर मला दाखवा नाही करायचं बघा मी शुद्धीवर बोलतोय म्हणजे बाहेर रपलेलं नाहीये कुणाला जरी असं वाटलं की महाराज भिंत चालणार नाही तर मला भिंत दाखवा भिंत नाही चालली ना कधीच माझ्या नावाच्या पुढे हरोप लावणार नाही आजपासून थांबेल मी फक्त व्यवस्थित ऐका ज्याला भिंत चाललेली बघायची आहे त्याने माझ्याकडे येताना वाघावर बसून यायचं हा नाही चांगलं लागेल ना भिंत केव्हा नाही चालणार ना बरं तो वाघ जमिनीवर चालायला नको आकाशात चालला पाहिजे दुसरा मुद्दा त्याच्या हातात सर्पाचा चाबूक पाहिजे ऐका असा जर कुणाकडनं आविष्कार प्रगट होत असेल तर धुळ्याच्या मातीत विराजमान असलेल्या एकवीर आईची आणि पाटील वार्डातील या
गणराजाची शपथ घेऊन सांगतो, आजही विंत झाले नवे हा सामान्य महिमा, संतांचा तो महिमा बहुदुर्गम, शब्दिकाचे काम. अहो शब्दाचे रत्न सांभाळणारे तुकोबराया आपल्यासमोर उपदेशाचा अंग प्रगट करताय. ऐका माय बाप, दुसऱ्या चरणाला आपण स्पर्श केलाय. जीव भ्रमली या कामे. आता काम हा जो शब्द आहे ना, 2च अक्षर आहे. माझा अधिकार नाही, माझं वय नसताना मला त्या शब्दावर बोलावं लागणार की कामाजी कोतवाली आणि नागविले आणि हरिहराची अब्रू घेतो भयराई काशी, हरिहराची अब्रू घेतो भयराई काशी, बड़ी मोठी यादी की काम झाला तो केवळ पंचालन, धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा, मातेला इंद्र चंद्राशी गळाला लाविला जन, धडक मारली नारदा केला रावणाचा चंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, भस्मासूर मुकला प्राणाशी त्याची गती झाली वालीशी, आणि विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला त्याचं नाव काम आहे. जर ऐकून जाते कानावर धरा, ऐका जीवाचं काम करून. किती वाईट आहे काम. आपल्या जवळचं बाजाराचं गाव कोणतं आहे? मला 2 आनंद फाशी घेऊ का? बरं जाऊ द्या. भले मोठ्या मार्केटिंग धुळ्यालाच आहे, शिरपूरला आहे. जरा ऐका एक आजी आणि बाबा मार्केटमध्ये फिरतायत, काहीतरी साहित्य त्यांना खरेदी करायचं आहे. असं लगबगीन जात असताना आजी पुढे चालतायत, आजोबा मागे चालतायत. मला काम शब्द सांगायचं ऐकून ना. चालत असताना घटनाक्रम असा झाला की आजोबाला काहीतरी एक विशेष घटना दिसली. चालत असताना ते अधूनमधून पुढे चालताना असं मागे वळून बघायचे, मग पुढे पाऊल टाकायचे, मागे वळून बघायचे, मग पुढे पाऊल टाकायचे. असं 2-3 वेळा केलं त्यांनी. पुढे पायऱ्या आल्या. आजोबांनी मागे बघूनच पुढे पाऊल टाकलं. तोल गेला त्यांचा. पडले ते बाबा खाली. इतक्या जोरात पडले की त्यांची ओठ फुटले, 2 दात पडले, नाकाच्या हनुवटीला मार लागला, रक्त वाहू लागलं. त्यांच्या डोळ्यातला चष्मा फुटला, त्या चष्म्याचा एक काच भोवळमध्ये शिरला, रक्त वाहू लागलं. थरथर कापत होते. 4 मुलं धावली. त्यांनी बाबांना उचललं, पुन्हा वरती नेलं, एका बाकावर बसवलं, शांत होऊ दिलं, त्यांना पाणी दिलं, चूळ भरायला लावली. त्यांच्याच खांद्यावरच्या उपरण्याने त्यांचे ओठ पुसले, तो काच काढला. शांत झाल्यानंतर त्या बाबांना विचारलं. ती म्हातारी तर रडायला लागली, त्यांची पत्नी, बाबाची ती अवस्था बघून. आणि विचारलं त्या बाबांना की बाबा काय बघताय, व्यवस्थित बघा की तुम्ही पडलात मागे बघण्याच्या नादामध्ये. त्यावेळेला ते बाबा म्हटले, मी त्या बाण्यात पोरगीत पाय पडलो. त्यांनी जी मुलगी दाखवली तुम्हाला ऐकून नवल वाटेल. कापडाच्या दुकानासमोर जो प्लास्टिकचा पुतळा ठेवलेला असतो पा, नकली चुंदरी, नकली केस, अहो माझा चोरी चोरी तो पुतळा देखील. आणि तो असा काचत ठेवलेला असतो. प्रत्येकाला असं वाटतं मन कडे देख उभे उभ बाई. जरा ऐका. म्हातारी म्हटली वय घे पण सोयनी मुनी म्हणताना त्यांचा झाला मार. पण मला शिकायला भेटलं. कापडणे गावातून जेवढी पुरुष मंडळी माझ्या समोर बसली आहे ना, दादा जीवाचं कान करून ऐकून जा. प्लास्टिकनी बाई सुद्धा तोंड फोडस. रावणाची लंका सोन्याची होती, भिकारी करून मारलाय. या माऊलीनं मनात आणलं तो सोन्याची नगरी, त्याला भिकारी करून मारला. आणि या माऊलीनं मनात आणलं तो सुदामदेवाची झोपडी होती, गाव सोन्याचं मिळवून दिलं. नारी की नंगा मत कर यारो, नारी तो है रतन की खान, जिस नारी से जन्म को अर्जुन भीष्म और हनुमान युक्त बोलेल. मला फक्त काम सांगायचं तुमच्या समोर. किती वाईट आहे. पहिलं नाव आहे धडक मारली शंकरा. ज्या शंभू महादेवानं कामदेव जाणला त्यांचं पहिलं नाव आहे.
नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। या शंभू महादेवाचं पहिलं नाव आहे. धडक मारली शंकरा केला ब्रह्म याचा मातेरा इंद्र चंद्र सिद्धराला लाविला जेन येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारली गदा घेतला प्राण भस्मासूर मुकला प्राणाशी त्याची गती झाली वालीशी आणि विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जन तो केवळ हा काम वाईट आहे तो काम जीवाला भ्रमवित करतोय. जीव भ्रमलिया कामे कैसी करो या तीवर मुकामरात. या जीवाने धर्म सोडावा या जीवाने वर्म विसरावं याने डोळे बंद करून घ्यावे याने कामाशक्ती स्वीकारली. याला काही कारण आहे का महाराजांनी कारण सांगितलं. या जीवाला विषयाची धुंदी लागली. किती वाईट आहे विषयाचा माग विषयाचा माग स्पर्श करतोय. धर्म तोंडकडे काय जाते डोळे जीव भ्रमलिया कामे कैसी कडो येते वर्म. आणि तिसरा चरण असेल मागं विषयाचा माज काही धरून दिला. ज्ञानोबा एक ओवी निर्माण करतात. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थला ते जोडू कडू विषय तो गोडू या जीवाशी झाला. पाहे पादुद पवित्र आणि गोड पाशी त्वचेची अपद्राड परिते अभिरुनी गोचिड अशुद्धची सेवी. शेतकरी मायबाप असणार तर पटकन ही ओवी आपल्या लक्षात येईल. गोचिड नावाचा प्राणी बघितला. गोचिड आपण शेतकरी आहात ना सर्वजण. काही एमआयटी सीमा कंपनी आहे तुमच्या बोला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी रोज कीर्तनात मी पण कधी कधी दिवसा शेतकरी रात्री वारकरी आहे. तर मी रोज समाजासमोर बोलतो की दादांनो फक्त माईक हातात घेतला की भाषणापुरता जय जवान आणि जय किसान सांगू नका. पांडुरंगाला गणपती बाप्पाला माझी विनंती आहे की जो डोळ्यात तेल टाकून सीमेवरती आमच्या करता जागतोय कुणाचा तरी पती कुणाचा तरी पिता कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मुलगा कुणाचा तरी जावई कुणाचा तरी पाठीराखा की जो रक्षाबंधन दिवाळीला सुद्धा बहिणी करता गावापर्यंत पोहोचत नाही. 2.5 महिन्याचं लेकरू त्याची वाढ बघताय. दिवे त्याचं लावण्य आणि तारुण्य तडपत असताना त्या पत्नीचं त्या बहिणीचं त्या आईचा त्या भावाचा त्या वडिलांचा त्याग करून मैं जगल मातीसाठी मैं मरेल मातीसाठी. मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई मेरी हस्तियों को कोई कान लगाकर सुनेगा ना उसे एक ही नारा मिलेगा भारत माता की. ये जीवन जाता है ना त्या सैनिक दादाला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभू दे ही पांडुरंगाला गणराजाला माझी विनंती आहे. आणि ज्या शेतकरी बापांच्या शेतातलं अन्न रोज आमच्या ताटात येतं ना
त्या शेतकरी बाबाची कधी लेकर उपवास झोपू देऊ नको पांडुरंगाला विनंती राहील माझी. कारण सांगतो तुम्हाला, तुम्ही कुणाशीही मैत्री करा, पण त्यांच्या कंपनीत फिरायला गेलात तर ते कंपनी फिरू देतील, पण कंपनीने निर्माण केलं जे प्रोडक्ट आहे, जो माल आहे, हवा तो सवलत देऊन ते आपल्याला तो माल देतील. काही टक्केवारी कमी करतील, 4 पैसे कमी घेतील, पण थोडे का होईना आपल्याला पैसे मोजावेच लागणार आहे. पण जर शेतकऱ्याशी कुणीतरी मैत्री केली आणि त्याच्या मळ्यात जर तो माणूस त्याच्यासोबत फिरायला आला तर पिशवीवर भाजीपाला फुकट दिल्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्याचा दिलदार या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. त्याला उदंड आयुष्य आणि आरोग्य माझ्या शेतकरी बाबाला लाभो, सुखी समृद्धीचे दिवस गणराजा त्यांच्या जीवनात देव. गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेल. तिसऱ्या चरणाला आपण स्पर्श केलाय. भाग्यवान आहात आपण. महाराष्ट्राच्या मातीत जन्म झालाय आपला. महाराष्ट्र साधू संतांची भूमी. जर आपल्यापैकी कोणी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, उत्तराखंड नावाच्या राज्यात गेले असणार तर हरिद्वारला जेव्हा आपण उतरतो ना ट्रेन मधून, तर उतरल्या त्या लोकांनी असं बोर्ड लावले, देवभूमी में आपका स्वागत आहे. ठिकठिकाणी बोर्ड लावले, देवभूमी में आपका स्वागत आहे. मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी बोर्ड लागले पाहिजे, संतांच्या भूमीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. जर ती देवांची भूमी आहे तर महाराष्ट्र संतांची भूमी आहे. तुम्ही जर संत साहित्याचा विचार केला, सर्वात जास्त संत ज्या राष्ट्रात जन्माला आले ते राष्ट्र, जर त्यांच्याकडे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री 4 धाम आहेत. आपल्या महाराष्ट्रात 4 धाम आहेत. पहिलं धाम आपल्या धुळे जिल्ह्याच्या बाजूला संत निवृत्तीदादा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. दुसरं धाम पुणे जिल्ह्यामध्ये सासवडला सोपान काका आहे. तिसरं धाम पुणे जिल्ह्यामध्ये आळंदीला विश्वमौली ज्ञानोबा आहे. आणि चौथं धाम माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये आईसाहेब मुक्ताबाई आहे. या 4 धामाजवळ राहणारे लोक होत. आपण माहिती आहे आपल्या धुळ्याची, आपल्या जळगावची, आपल्या नंदुरबारची ओळख, आपल्या नाशिकची ओळख काय आहे. आपण संत निवृत्तीदादाच्या चरणाजवळ राहणारे लोक आहोत. आपण ज्ञानोबा सोपान काकांच्या, तुकोबारायांच्या राष्ट्रातले लोक आहोत. आपण नाथबाबांच्या राष्ट्रातले लोक आहोत. त्यानंतर लॉकडाऊन जसं उघडलं त्यानंतर मी केदारनाथ तीर्थाला गेलो होतो. केदारनाथाच्या मंदिराच्या पाठीमागे जी महापुरामध्ये शिळा आली आहे, त्या शिळेजवळ मी एका महात्म्याच्या पाया पडायला गेलो. 17 फुटाची दाढी होती त्या महात्म्याला, लांबलचक. 22 फुटाच्या जटा आहेत. त्या जटांची गादी करून आणि दाढीतच पांघरून घेऊन तो महात्मा झोपलेला आहे. जेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो ना, असे बघत होते शांत होते ना. अंगावर एकही कपडा नाही, दिगंबर अवस्था आहे. कमरेला करदोळा सुद्धा नाही. दंडाला रुद्राक्ष आणि पूर्ण अंगाला चित्ता भस्म लावलाय. संन्यासी महात्मा आहेत. अनेक साधूंनी त्यांना गराळक घातलेलं आहे. चारी बाजूला त्यांच्या साधू महात्मे आहेत, संत आहेत. आणि मी गेलो, थोडा काळ उभा राहिलो आणि त्यांनी नजरेनं मला खुणवलं आणि आवाज दिला, क्या है कुछ नाही, आपला चरण स्पर्श करणार था, ऐका. मी गेलो त्यांच्याजवळ, त्यांच्या पाया पडणारच तेवढ्या त्यांनी असं हात केला, रुको सत्संगी हो. म्हटलं जी हा. त्यांनी विचारलं, कीर्तनकार आहात का? म्हटलं हो. कहाँ से आए हो? त्यांनी विचारलं, मला कुठून आला? मी विचार केला, यांना कापडणं, कवठं, सोनगीर, नगाव, रामबोरीस, लोणखेडी, लांबकानी कशाच आपली असल्या वडजैन, सौंदानन, बाबुराई, पागना, वणी सापडा नाही. आपलं पारोळान, बळगाव, चाळीसगाव, पाचोरा नाही सापडणार. त्यांना म्हटलं जळगाव से आयो. माझं गाव जळगावपासून 15 किलोमीटर बाजूला आहे. तापी तेलावरून मी आलो. पण मी त्यांना म्हटलं मग जळगाव से आयो. तसा तो महात्मा उठून बसला, ऐका. आणि ते मला पुन्हा विचारते, आप सच्चाई में जळगाव से आयो? मला वाटलं काय चुकलं काय आपलं. जी हा. त्यांनी एका साधूला बोलवलं, इधर मोठ्या वजनात आवाज दिला. तसाच एक साधू आला. असे एक आसन लाव. दरबारच्या गवतापासून विणलेलं, हिमालयातली घटना आहे हा, केदारनाथातली. आसन आणलं, टाकलं, म्हटलं बैठो. मी विचार करत होतो काही ताप झालाय आपल्या डोक्याला आता. बैठो. मी बसलो आणि मला तिसऱ्यांदा विचारला, सच्चाई में जळगाव से हो? जी हा. आणि त्यांच्या जवळच्या साधूंनी विचारलं, क्या खासियत है इनकी? तेव्हा तो महात्मा बोलताना म्हटला, ये माँ मुक्ताबाई के गाव से आहे. हिमालयातल्या साधूला मुक्ताबाईची किंमत कळली. आणि महाराष्ट्रात राहून ज्याला मुक्ताबाई कळत नसेल त्यांसारखा करंटा दुसरा कोणी नाही. अरे माझी मुक्ताई, मुक्ताई ले करू चांग देवा योगियान दिले मानला रे गुरु. त्या मुक्ताईच्या रस्त्यातले
का चांगदेवानं 1400 वर्ष जगून 10 वर्षाच्या आई साहेबांना गुरु मानावं? आई साहेबांनी स्नान करत असताना चांगदेवानं बघावं तर डोळे बंद करून घ्यावे. आई साहेबांनी अंगावरती वस्त्र उचलून आळंदीतली एक घटना मुद्दाम त्याच्यासाठी केलेली आहे. चांगदेवाचे डोळे बंद आहेत. आई साहेब म्हटल्या ज्ञानोबरायांना, दादा माऊली हा चांगल्या 1400 वर्ष जगला पण कोलात राहिला. माऊलीने मुखावर हात ठेवा. थोरांबद्दल असं बोलायचं नसतं. दादा बघ ना, त्यांनी डोळे बंद केले. मी स्त्री आहे, एक मुलगी आहे, एक स्त्री म्हणून त्यांनी डोळे बंद केले. चांगदेवाने डोळे उघडले. आई साहेबांसमोर हात जोडले आणि चांगदेवाला अधिकार काढला होता त्यांचा. आणि चांगदेव म्हटलं, माई तुम्ही असं का म्हटलं? त्या चांगदेवाला आईसाहेब मुक्ताई सांगत होत्या. आणि त्याच वेळेला आळंदी नावाच्या नगरीमध्ये चांगदेव आणि आईसाहेब जिथे उभे आहेत, माऊली निवृत्ती दादा सोपान काका जिथे उभे आहेत, त्यांच्या बाजूने एक गाय चाललेली होती. आई साहेबांनी सांगावं की ही गोमाता ज्या वेळेला जाते तर ज्यांच्या शेजारून जाते ते लोक गायीला बघितल्यावर काय करतात? गाव आळंदी असेल, गाव आपलं खपणं असेल, गाव आपलं धुळं असेल, गाय दिसली की काय करतात माणसं? नमस्कार करतात. गोमातेच्या अंगावरती एकही वस्त्र नाहीये. गोमातेचं संपूर्ण शरीर उघड आहे. पण गोमातेला बघितल्यानंतर पवित्र भाव आणि पवित्र अंतकरणातला भाव जागृत होतो आणि त्या गायीला नमस्कार करायची भावना आपल्या अंतकरणात प्रगट होते. हीच भावना रस्त्यानं चालणाऱ्या प्रत्येक ताईविषयी, माईविषयी अंतकरणात जेव्हा प्रत्येकाच्या जागेल ना, त्या दिवशी या भारतातल्या लोकांना तीर्थयात्रा करायची गरज पडणार नाही. तर ऐका, दृष्टीतला दोष घालवणं, मला ऐका, याचं नावच परमार्थ आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे तू ध्यान, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे, जे जे दिसे भूत येते मानिजे भगवान. ही भावना प्रगट करणं म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थाच्या मार्गाने चालणं. मी सांगत होतो की विषयाला जीवाने भ्रमवित केलं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, पंचविषयाची मादकता आहे मायबाप. एकदा विषयाची धुंदी चढली की माणूस कुणाचं ऐकून घेत नाही. भजन करा सांगतो. बेधुंद झालेला माणूस आहे. आपला भला मोठा चौक आहे, एखाद्या गल्लीमध्ये तो बसलेला आहे. छोटीशी गल्ली आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय. एक जण त्याच्यापर्यंत आला, म्हटला दादा घरात जा की लोकांना त्रास होतोय तुमच्यामुळे. त्यावेळेला तो म्हटला घर सापडत नाही. घर त्याच होतं पण तो बेधुंद असल्यामुळे मान्य करत नव्हता. दुसरा माणूस आला, त्याने समजवलं, त्याने त्यांचं ऐकलं नाही. तिसरा माणूस आला, चौथ्याला, 5 जणांनी समजवलं की ऐक, घर तुझंच आहे. तो ऐकत नव्हता. त्याला बेधुंदी होती, विषयाची मादकता चढलेली होती. शेवटी तिथून एक रिक्षावाले दादा चालले होते. त्यांनी त्या 5 जणांना विचारलं काय गरज आहे? म्हटले याचंच घर आहे पण हा मान्य करत नाही. म्हटलं सरका बाजूला, मी सोडतो दादांना घरी. त्याला गाडीत बसवलं, दादा घरी सोडून जे 4 गल्ल्या फिरवलं, जुन्या दरवाजाजवळ आणून उतरवलं आणि सांगितलं घर तुमचं. घर तेच होतं, चौक तोच होता, ठिकाण तेच होतं आणि घर दाखवलं. बरं, घरात जाण्याच्या अगोदर जेव्हा पहिल्यांदा रिक्षावाले दादा यायच्या अगोदर 5 जणांनी समजवलं तीच जागा ती घर तुमचं, तो मान्य करत नव्हता. त्याच्या पत्नीला बोलवलं होतं की तुमच्या मालकाला घरात बोलवा. ती ताई ओट्यावर उभी राहून म्हटली होती की गल्लीत गोंधळ करणं चुकीचं आहे, घरात या. हा खाली बसून पत्नीकडे बघून म्हटला होता तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. त्या बाई डोक्याला हात मारला होता. त्याच्या आईला बोलवलं होतं. आई म्हटली होती बेटा ये की घरात. हा म्हटला होता मावशी तुम्ही कोण आहात? त्याला आईला ओळखलं नाही, तिनं पत्नीला ओळखलं नाही. त्याने त्या 5 जणांचा अपमान केला होता. पण या रिक्षावाल्या दादाने त्याला 4 गल्ल्या फिरवलं आणि तिथं जाऊन उतरवलं. आणि सांगितलं की बाबा तुमचं घर आहे. आता तो त्याला शाबासकी देत होता रिक्षावाल्या दादाला. पण रिक्षावाला दादा सारखं होता. तो म्हटला शाबासकी चुलीत जाऊ दे, 100 रुपये भाडं लागेल. मी 4 गल्ल्या फिरवलंय तुला. आता ऐका, 100 रुपये भाडंही दिलं त्यानं, त्याला शाबासकी दिली. दृष्टांत संपून टाका. ज्या अंगानं तुम्ही ऐकत होते ना मायबाप, त्या अंगानं मी सांगत नव्हतो. आणि ज्या अंगाने मी सांगत होतो कदाचित त्या अंगाने तुम्ही ऐकत नव्हते. ऐकून जा. वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची नियमा अनुषंगानं अनेक कीर्तन ऐकले असतील, पण थोडी कीर्तनाची ही आगळी वेगळी मर्यादा आमच्या जीवनातली आहे. जर ऐका, तो जो बसलाय ना गल्लेमध्ये तो जीव आहे, त्याला 5 जण समजवत आहेत, पृथ्वी, तेज, आप, वायू आणि आकाश, की ऐक तू आमच्यातून तयार झालाय, आमच्यातून मिळशील. पण तो मान्य करत नव्हता. त्याची पत्नी आणि आई म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती त्या जीवाला समजत होती, तरी तो मान्य करत नव्हता. शेवटी सद्गुरु रूपी रिक्षा चालक आले. सत्व रज तम रूपी चाकं असलेल्या गाडीत त्याला बसवलं. 4 गल्ल्या म्हणजे 84 लाख शिवणीचा कचाटा कसा असतो त्याला फिरवून आणलं. आणि खाली उतरल्यानंतर 100 रुपये भाडं म्हणजे त्याचं 100 वर्षाचं आयुष्य बर्बाद झालं. आणि केंद्रबिंदूवरती आणून त्या जीवाला पोहोचवलं. असा या दृष्टांताचा सिद्धांत होता.
वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची नियमानुषंगानं मान्य करण्याचा प्रयत्न केला. विषयाचा माज, विषय वाईट आहे, विषयाचे समसुख वेगळाचे, विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड, विषयाची चरवणी दिली आयुष्याची गाळणी, विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. हा जो युक्तिवाद मायबाप विषय वाईट आहे माहीत असून सुद्धा त्या विषयामध्येच त्या जीवाला आनंद वाटतोय. बेंडूक नावाचा प्राणी सर्वांनी बघितला. बेंडूक कुठे असतो? धुळ्याला. कुठं? गटारी घाणी. गीर गाईपासून नैसर्गिक पद्धतीनं गीर गाईच्या दुधापासून तयार झालेलं तूप 2500 रुपये किलो मिळालं. 2500 रुपयाचं तूप आणलं. त्या बेडकाला त्या तुपात ठेवलं. 2500 रुपयाचं तूप आहे. त्या बेडकाला आनंद त्या तुपात आहे का गटारीतल्या घाणीत आहे? बाबा असे बरेच बेंडूक आहेत. त्यांना गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोळू या जीवाशी झाला. विषयाचा माज एकदा चढला. शब्दात असेल, स्पर्शात असेल, रूपात असेल, गंधात असेल. विषयाचा माज काही धरोने दिला कामाने या जीवाने विषयाचे आधी जावं, धर्म वर्म विसरावं, विषयाशक्ती कामाशक्ती अंगी करावी. याचं काही मूळ कारण आहे का? सर्वात महत्वाचं कारण अभंगाच्या शेवट तू कामाने लाते, तू कामाने लाते, तू कामाने लाते, तू कामाने लाते.
चालित आलो असं गृहीत धरूया. तुका म्हणे लासी माया नाचवी ते कैसे. ऐका, लासी हा प्राकृत मराठीतला शब्द आहे. लासी शब्दाचा अर्थ होतो भूती आणि भूतीन शब्दाचा ग्रामीण भाषेत अर्थ होतो चुडेल. आता इथं प्रश्नचिन्ह असं आहे, 1 मिनिट मी या चरणावरती पुढे बोलेल, पण तुम्ही बोलला तर पुढे बोलणं होईल. चुडेल किंवा भूत यावर तुमचा विश्वास आहे का? कापडणेकर नाही बा, विश्वास विश्वास ऐका ना, आहे की नाही? नाही. बर, शिवपुराण ऐकलं आहे आपण? ऐकलं? बर, महादेवाचं लग्न लागलं तेव्हा नाचायला कोण होतं? म्हणजे दुसऱ्या देशातून बोलवले होते ते, इथलेच होते. बर, श्रीमद भागवत आपण ऐकलाय. श्रीमद भागवतामध्ये धुंदुकारीनं जी कथा ऐकली आहे ती कोणत्या योनीत ऐकली आहे? पिशाची योनीत ऐकली आहे, प्रेत योनीत ऐकली आहे, भूत योनीत ऐकली आहे. मान्य आहे? करा असं असं मान्य आहे? म्हणजे 2 तोंडी जनावर ते केले तुम्ही तर आता ऐका, आहे. पण ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला भूत प्रेत बाधा होऊ शकत नाही असं मी कीर्तनात सांगत होतो. कीर्तन सुटल्यावर एक माणूस मुसपर्यंत आला, तो म्हटला माऊली मी माळकरी नाही, माळ घालायची पण नाही आहे, पण मळ्यात रात्री मोटर चालू करायला जावं लागतं, तो फक्त मळ्यात जाण्यापुरती घातली चालेल. असं कसं काय चालेल मला अचानक पाहायला माहित झालं. माळ धारण केल्यानंतर कथा कीर्तन दान धर्म वारी एकादशी नामसंकीर्तन तुझ्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे, तेव्हा त्या माळेमध्ये दिव्यता येणार. तदोत ऐक. बरं, अजून सांगतोय माझ्या बाबा ऐका, असा माणूस घ्या ज्याचा देवावरती विश्वास नाही, तो देवाला मानतच नाही. आपलं देव भाने फाटा तर आपलं कापडणं अंतर 3 किलोमीटर. बरं ऐका, त्या हायवेवाल्यांनी 5 किलोमीटरचा बोर्ड लावून दिलाय, पण पुढे टर्न घेतला की मग 3 किलोमीटर. ऐका, असा माणूस घ्या तो देव मानत नाही, देवावर विश्वासच नाही. 2 दिवसापूर्वी तो परक्या गावी गेलाय आणि तो माणूस रात्री गावाकडे परतलाय. रात्रीचा 1:30 वाजलाय, तिथी अमावस्येची आहे आणि त्याला 3 किलोमीटर अंतराचा एकट्याला यायचं. देव मानत नाही तो माणूस. रात्री 1:30 वाजता 3 किलोमीटर अंतर एकट्याला यायचं. 1.5 किलोमीटर त्याने हायवे सोडला, मागे 1.5 किलोमीटर अजून गाव पुढे आहे. पण 2 दिवसापूर्वी जाताना त्यांना गावाच्या चौकात कुणाच्या तरी मुखातून ऐकलं होतं की आपलं गाव 1.5 किलोमीटर पासून आपल्या गावापासून 1.5 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर किंवा तिकडनं येताना 1.5 किलोमीटर अंतर मागे टाकल्यानंतर जी टर्निंग आहे तिथं 2 गर्ददाट निंबाची झाडं आहेत, कडुलिंबाची, तेवढ्या जागेत निघतो आणि तो एकटा सापडेल आणि तिथूनच रानडुक्कर पळालं. अचानक गुबळ्यानं आवाज काढला, रातकिड्यानं किरकिर करावा, अंगावरती सहारे उभे राहिले. देव न मानणारा माणूस आहे, पण त्या प्रसंगाला मुखातून शब्द फुटला आणि मोठ्या भक्तिभावान बोलायला लागले, राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम
मंडळ तो माणूस देव मानत नव्हता. कोणी मानायला लावला? बोला गड्यांना, आहे किंवा नाही असं बोटवरती करून नाही म्हणत तुम्ही. वक्त्याने मनात आणलं त्या प्रवाहात श्रोत्यांना घेऊन जाऊ शकतो. जरा ऐका, तुका म्हणेल असेल. अजून माया म्हणजे काय? एक छोटस बाळ घ्या, अंगणवाडीतून घरी आलं, खाऊचा डबा आहे त्याच्या हातात, त्याची आजी भेटली त्याला ओट्यावरती, पायऱ्या चढला, ओट्यावर आजी बसली. थांबलं ते बाळ आजीजवळ, काही वेळ थांबला, पण आजीच्या हातातून हात सोडून घेतला. बाजूला आजोबा होते, आजोबांनी त्याला पकडलं. आजोबांजवळ काही काळ थांबला, तिथून पुढे सरकला. काकू भेटली, काका भेटले, त्याचे वडील भेटले, तरी तो हात सोडून घेतोय. हातातला खाऊचा डबाही कुणाला देत नाहीये, आणि त्याची नजर कुणाला तरी शोधते. त्याला वाटते ब्रह्मदेव भेटला तरी नकोय. जोपर्यंत ती व्यक्ती त्याला दिसत नाही, तिचं नाव आई. फुलात फुल जायचं, जगात निस्वार्थ प्रेम फक्त 32 धारा अमृत पान, रोज तुला पाहते लहानाचा तुझ मोठा करोनी, किती तुला संभाळते गंगेहूनी निर्मळ प्रेम, असे आईची माया रे. गंगेच्या पाण्यापेक्षा पवित्र प्रेम या जगात कोणाचं असेल? त्या आईचं आहे. तो त्याच्या आईला शोधतोय. शाळेतून आला असेल, दप्तर टाकलं तरी घरात दिसली पाहिजे माय. हायस्कूलातून आला तरी बॅग ठेवल्यावर दिसली पाहिजे आई. कॉलेजमधून आला असेल, युनिव्हर्सिटीमधून आला असेल, फार्मसीमधून आला असेल, कंपनीतून कामातून आलं, कामावरतून आला असेल, शेतातून आला असेल, कुठून जरी आला तरी दिसलं कोण पाहिजे? आई. असं किती वर्ष? नाही हे सांगा नव्हतं पण ते पिवळे केलेले तांदूळ त्याच्या डोक्याला फेकून मारले की काय त्या डोक्यावर फरक पडत देवला नाही. मला आठवड्यापूर्वी बाबा एक जणांना विचारलं की नवरदेव नवरी ताईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सुवर्णाचा अलंकार टाकतो, त्याचं नाव मंगळसूत्रच काय? त्या म्हटलं आळंदीला मला शिकवून नाही. नाही तुम्ही महाराज तुम्हाला माहित पाहिजे म्हणून. त्या म्हटलं मी एवढंच सांगू शकतो की त्या ताईच्या गळ्यात जेव्हा ते सोन्याचा अलंकार धारण करतात त्याचं नाव मंगळसूत्र आहे. जेव्हा तो दादा त्या ताईच्या गळ्यात ते मंगळसूत्र बांधून देतो त्या दिवसापासून सूत्र ताईच्या हातात जातात, मंगळ या मागे लागतो. तेच नाव मंगळसूत्र आहे. आता काय गोष्ट या मला उत्तर नाही ना. लोक विचारतात मला ताईच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं की आपण म्हणतो ताईचं लग्न झालंय. मग माणसाचं लग्न झालंय कसं काय वय का? म्हटलं गाल बसलेली दिसली की त्याला उत्तर आहे का? जर ऐका नाही असं विषांत होईल. ज्या वेळेला मायेच्या अधून तो जीव जातो ती नाचवेल त्या पद्धतीने नसतो. दैवी ऋषी गुणमयी मम माया दुरत्या, तुका म्हणेल अशी माया नाचवी ते पैसी यथामती यथा अवकाश. 4 चरणाचा मतीत धावता भावार्थ मांडण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित तुमच्या ऐकण्याची काही वेगळी अपेक्षा असेल, मी नाही बोलू शकलो असेल, तो माझा दोष नाही आहे. ज्या परंपरेतून मी आपल्यापर्यंत आलोय, 192 वर्षाची परंपरा ज्या गावाला लाभली अशा गावातून मी आपल्यापर्यंत पोहोचलोय. माझ्या तरुण भावांचा कार्यक्रम होता आणि तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन छत्रपती शिवरायांचे मावळे या दादांना आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांना जगण्याचा प्रयत्न करूया. शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. छोटस राष्ट्र व्हिएतनाम नावाचा त्याचा परराष्ट्र मंत्री आपल्या देशात आला होता. त्या परराष्ट्र मंत्र्याला आपल्या देशातल्या परराष्ट्र मंत्र्यांना स्वागत करून विचारलं का म्हणून येणं केलं भारतामध्ये. तर त्याने सांगितलं भारतातला महाराष्ट्र राज्यातला रायगड नावाचा किल्ला मला बघायचा. हा रायगडावर त्याला आणलं, दिल्लीहून मुंबईला आणलं, पुण्याला उतरवलं आणि पुण्यावरून रायगडाला नेलं कोकणामध्ये. रायगड फिरला तो परराष्ट्र मंत्री. महाराजांचं सिंहासनाचं दर्शन घेतलं, समाधीचं दर्शन घेतलं आणि पूर्ण रायगड फिरून तो परतला. आता परतताना त्याने काय केलं, एक मुठभर माती गोळा केली रायगडावरची, खिशात घातली आणि तेवढीच माती घेऊन तो चालला. हे सगळं बघितलंय आपल्या अधिकाऱ्यांनी. त्याला जेव्हा निरोप दिला ना, विमानात बसत असताना त्याला विचारलं आम्हाला मागितलं असतं आम्ही बॅग भरून तुम्हाला माती दिली असती, तुम्ही मुठभरच माती घेऊन चाललात. बरं ही मुठभर माती नेऊन करणार काय? तो म्हटला मी माझ्या देशात जाईल, विमानतळावरून बाहेर निघेल, सरकारी गाडीमध्ये माझ्या बसेल, गाडी मार्गाला लागेल, हायवेवरती एखाद्या शेतकरी बाबाच्या बांधावर मी गाडी थांबवेल, माझ्या खिशातली माती त्या शेतात मी टाकून देईल, शेतकरी दादा त्या मातीत राबेल, कालांतराने त्यामध्ये बीजारोपण होईल, ज्वारी पेरली जाईल,
ज्वारीचं रोपात रूपांतर होईल, कालांतराने त्याला कणस लागतील, त्यात धान्य भरतील, कालांतराने ते धान्य निर्माण होईल, त्या धान्यापासून जी भाकरी तयार होईल ती भाकरी एखादा व्यक्ती भक्षण करेल, त्याने ती भक्षण केल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये त्या भाकरीपासून रक्त आणि रेत निर्माण होईल, त्या रेतापासून जी संतती जन्माला येईल ती छत्रपती शिवरायांच्या विचाराची जन्माला येईल. एवढी मोठी दूरदृष्टी आहे. मूळभर माती नेऊन करायची कथा ज्यांना ध्यानमा येत होईल त्यासनी घ्या, बाकीच्यांनी असं करा. खरंय खरंय जरा ऐका, कीर्तनाच्या बाकीच्या मला जाऊ देतेच ना, सांगा धंदा गेला तर ऐका. कीर्तन म्हणजे ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शतशः धन्यवाद. उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा तुम्हाला मी देतो. समस्त कार्यकारिणीतून सेवा मजपर्यंत सुपूर्द करण्यात आली. ऋषीराजांनी मला संपर्क केला की महाराजजी यायचं आहे. कर्मसंयोगानं वडदेला काला होता म्हणून मी होकार दिला की मी येईल. आलो, तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा पाईक ठरलो. सर्वांनी खूप स्वागत केलं. ज्यांच्याकडे अन्नदान होतं त्यांनी अगदी सप्रेमानं ठेवू घातलं. संतामुखी देता ग्रास कोटी यज्ञ घरती त्यात एक शेती दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. या युक्तिवादाप्रमाणे भजनी मंडळी श्रोते सज्जन तुम्हा सर्वांना शतशः धन्यवाद. इतक्या संख्येनं नेहमी कीर्तन असलं की येतात का आपण? नेहमीसाठी येतात. खरं माझ्या माता भगिनी तुम्ही पण येतात ताई? ज्या सौभाग्यवती बहिणी आहे, तुमचा कर्माचा आणि धर्माचा भाऊ म्हणून विचारतो ताई, जसं तुम्ही कीर्तनाला नेहमी जातात तसं दररोज सासूच्या पाया पडतात का? बोला बहिणी, तुमचा भाऊ विचारतो. नाही, फक्त तुम्हाला गणपती बाप्पांनी शपथ आहे, खरं बोला. असं बोट वरती करा, मी इथून पाया पडेल तुमच्या. आता तुम्ही कोणी सासू जितते नाही. बरं, धन्यवाद. माझी विनंती आहे, येत वडील जे जे करते तयानाम धर्म. या युक्तिवादानं मातरम पितरम सेवा साक्षात प्रत्यक्ष देवोत्तम सांगणारी आपली संस्कृती सदा देव देश धर्माची सेवा तुम्हा सर्वांकडनं घडत राहो सदिच्छा व्यक्त करतो. आतापर्यंत वैयक्तिक त्रास दिला नाही. सर्वांनी हात मोकळे सोडा आणि सप्रेमाने मला भेट हो.